ओके. साक्षी पाटील हॅज रिझन. फ्लॅग्स वापरायला शिकतो बघा. काय ओके अँड क्लोज. टाइम तर घेणारच आहे गोष्ट. असं पण आहे बघा, आता जवळजवळ आपण मीटिंग मध्ये किती तर 27 का 2 दिवस आलेत मला आताच. आपण सर्वजण बघा, आता सर्वच जण आपण एकाच वेबसाईटवर स्कॅन करायला बरं का. त्याच्यामुळे त्या वेबसाईटवर लोड पण पडू शकतोय. ठीक आहे. लोड पडेल म्हणजे बंद पडणार नाही सोळा लगेच. लोड बॅलन्सर असणार. हा. अमर, चॅट चेक कर, डाऊट आहे. हम्म. हो, अडकलाय बघा. असं कुठं तर विषय. हम्म. तर कोणाचा रिझल्ट आले का माझ्या अगोदर असं कोण आहे जसं रिझल्ट आले एनिवन? येस, आयुष कुंभार चाललेला आहे. काय डिफरन्स दिसतोय रिझल्ट मध्ये आयुष? ओके, काय काय जण द्यायचं. ओके पिशवी वर्जन्स, हा वर्जन्स दाखवायला लागले. ओके ऑफ सर्व्हिसेस. करेक्ट 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 करेक्ट. ये थोडं पेशन्स ठेवा. अशा भरपूरशा गोष्टी जे खूप वेळ लावतात अशा ह्याच्यामध्ये. तर तुम्हाला सांगतो, आता आपण जे वेब ऍप्लिकेशन शिकणार आहे, ठीक आहे. वेब ऍप्लिकेशन मध्ये फेजेस असतात, मेथडॉलॉजी असते काय अटॅक करायची. तर काय काय फर्स्ट स्टेप जे असते त्याला म्हणतात रिकॉनेसिस. असं कोणी शब्द ऐकला असेल, आय डोंट नो. रिकॉनेसिस म्हणतात त्याला. रिकॉनेसिस म्हणजे काय, टार्गेट बद्दल जेवढी मिळेल तेवढी माहिती काढून घ्यायची. ओके ओके. आयुष माय स्किल इज ओपन अँड अनऑथराइज्ड. ओके आयुष. ओके ओके. माझा पण रिझल्ट आलेला आहे काय तर बघा. ओके, वरचा कचरा बघू नका. वर्जन अगोदरच्या तिथं काय सर्व्हिसेस फक्त दाखवले, वर्जन आलेलं नाहीये. तर आपल्याला वर्जन दाखवलंय बघा. एस एस एच आहे. एस एस एच चं वर्जन ओपन एस एस एच 8.7 प्रोटोकॉल 2.0. आता समजा असं काहीतरी वर्जन गावलं आपल्याला. ओके, हे वर्जन ह्यांचं पण वर्जन आले बघा. बाकीच्या पोर्टचं सर्वांचं अपाचे एच टी टी पी डी एनजीएनएक्स सर्व्हर आहे हा. हे सगळं रिक्वेस्ट हँडल करण्यासाठी हा वाला जे दिसायला ते. देन आता बघा, समजा आता आयुष पण काहीतरी म्हणला की मला काही इथं माय स्केल इज ओपन अँड आता थॉरिस्ट म्हणते आपलं. ठीक आहे. हे असं काय तर दिसायला लागलं. ठीक आहे. तर भरपूरशा वेळ तुम्हाला ना काय करणार व्हर्जन मध्ये पण अशा काय आता हे बघा, ओपन एस एस एच व्हर्जन 8.0. आता हे व्हर्जन, ठीक आहे, काय कायांचा ह्याच्यापेक्षा जुना असू शकते. ठीक आहे. तर जुन्या व्हर्जनला काय झाले, हॅकर्स असतात ते काय करतात की भाई आता असं हॅकरचं कामच काय की पेनिट्रेटच करायचं, काय पण जे दिसेल आपल्याला दरवेळी पुढच्या डेव्हलपर्सला त्रास देतच राहायचा आहे. तर जे जे पण असं जुने व्हर्जन्स आहेत ना त्याचे वल्नरेबिलिटी निघालेले आहेत. त्याला सीव्ही एक शब्द नाव आहे, सीव्ही. ओके, सीव्ही असतात. तर जर जो मी काय करतो की ओपन एस एस असं कॉपी करतो. ओके, तर ब्राउझरवर गेला आणि असं ते कॉपी पेस्ट करू. ओपन एस एस एच 8.7. ठीक आहे. असं सीव्ही टाका किंवा सीव्ही टाकण्यापेक्षा वल्नरेबिलिटी टाकला असेल नसेल नो आयडिया. आय थिंक इट इज आताचा जो 8.7 आहे हा इट इज नॉट दॅट वल्नरेबल. मे बी ह्याच्या अगोदरचे भरपूर वल्नरेबल आहेत. इथे पण लिहिले बघा ओपन एस 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 व्हर्जन काय ना काय लिहिलेलं आहे, ह्याच्याकडे बघायची गरज नाही. तर रॅपिड 7 अशा वेबसाईट आहे, रॅपिड 7 एक आहे. जर वल्नरेबल असलं असे व्हर्जन्स 8.7 तर ते काय करतात, सीव्ही प्रोव्हाइड करतात असे. सी ओपन एस एस वल्नरेबिलिटी सीव्ही 2016. ठीक आहे. त्या त्या वर्षीच्या हे सीव्ही नंबर असतील, हे नंबर आहे त्याचे इथे त्यांनी दिलेलं असते. सीव्हीज आपल्याला ही गोष्ट पुढे अथर्व शिकवणारच आहे, तर तुम्हाला ऑलरेडी ह्याच्यामध्ये सांगून ठेवलं मी ऍडव्हान्स मध्ये. तुम्हाला पुढेही कधी ना कधी जुने व्हर्जन्स दिसणार तर तुम्हाला काय करायचं, जाऊन ते कॉपी करायचं
येऊन इथं येऊन सर्च करायचं त्याच्यावर वल्नरेबिलिटी आहे का, असली तर त्याचे एक्सप्लॉइट्स द्या बघा, इथे मला यायला एक्सप्लॉइट्स वल्नरेबिलिटीज, तर त्याचे सीव्ही नंबर असतात, असे येतात सीव्ही येतात इथे क्रिटिकल आर ओपन एसएसएच वल्नरेबिलिटी सीव्ही, असे जाऊन बघायचे वाचायचे तुम्हाला कळेल त्याच्याबद्दल. तर बॅक टू एनमॅप येऊया आपण. आपल्याला एसवी वापरल्यावर कळालं की व्हर्जन्स दाखवत आहेत. किती महत्वाची गोष्ट आहे ते बघा, की आपल्याला व्हर्जन्स कळते की कोणतं कोण जगभरात कुठले वेबसाईट चालवलेत आणि ते कुठले व्हर्जन्स वापरालेत ते आपल्याला त्याच्यामुळे कळतं. तर नेक्स्ट फ्लॅग कडे आपण जाऊया. कोणाला ह्याच्याबद्दल काही डाऊट्स? सगळ्यांना रिझल्ट आला असेल माहिती आतापर्यंत. चॅट करा वाटलंस इफ एनी डाऊट्स. ओके, अनिकेत गावडे काही ना काय टाकलं. ओके ओके. No, post seems down. It is really up, but blocking our pin probes. Try PN. ओके, समटाइम्स आता बघा मी तुम्हाला काय म्हणलेलं, भरपूर जण आपण रिक्वेस्ट टाकायला लागलोय त्याला बघा रिक्वेस्ट पडायला लागले, तर लोड बॅलन्सर असतो किती वेळ सांभाळणार आहे तो. फायरवॉल पण बघणार की भाई किती आता आपल्याला रिक्वेस्ट यायला लागले सगळीकडून. तर थोड्या वेळासाठी ते काय करू शकतं की भाई असं दाखवू शकते की थोडं आमची वेबसाईट आता सध्या बंद आहे, तर त्यांनी तिथं लिहिलंय बघ ट्राय PN, ते वापरून बघ. मे बी दॅट इज अ फ्लॅग विच कॅन सेव दॅट, काय म्हणू शकतो पेजला त्या, जर आपल्याला ब्लॉक करत असलं तर पुढचं. हे -PN अनिकेत गावडे. एव्हरीवन आयुष आणि अनिकेतचाच मला रिस्पॉन्स आलाय. कोणाला रिझल्ट तर आलाय सर्वांना, हा जो मी दाखवायला लागलो इथे पुढे एवढा. हे काय खालचं बघून ते मला पण कळून झाले काय विषय. वन होस्टेलचं. येस येस येस, ओके 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 ओके. आज हितेश भाई आलाय का नाही का, काल नाराज झाला. हितेश भाई रिस्पॉन्स. ओके ओके ओके, रिपीट प्लीज. ओके रिपीट प्लीज आले मला इथं. नम्रता, ओके ओके, विल रिपीट वन्स अगेन. सिंपल नम्रता, तू इथपर्यंत आली असतील आयपी कसा काढायचा, मला रिस्पॉन्स दे फक्त. आयपी तुला मिळला असेल एनएस लुकअप वापरून आयपी कसा काढायचा. ओके नो काय पण चालेल. नम्रता बेळेकर, येस आयपी मिळाला. ओके, तर आपण सिंपल पहिल्या स्कॅन मध्ये काय केलं, हा स्कॅन करता लेफ्ट साईडचा वर एनमॅप आणि आयपी टाकला आपण. ठीक आहे, सिंपल जो आयपी आपण एनएस लुकअप त्या वेबसाईटचा काढला, त्यांना आपल्याला रिझल्ट काय मिळाले. मॅप सिंपल तुम्ही स्कॅन केलं तर तुम्हाला पोर्ट स्टेट आणि कुठल्या सर्व्हिसेस ओपन आहेत त्याच्यावरती, SSH असेल, SMTP असेल, किंवा डोमेन त्यांचं असेल कुठलं 53 पोर्टवर ओपन आहे, HTTP सर्व्हर कुठल्या जरा ATT आहे, HTTPS पण असेल बघा इथं आहे 44 43. ठीक आहे, हे तुम्हाला अशा गोष्टी साधा मॅप सांगून जाईल. MySQL शेवटला ही महत्वाची गोष्ट आहे हॅकरसाठी, ही एक असं काय म्हणतात गोल्डन अपॉर्च्युनिटी किंवा घुसायचा एक एंट्री पॉइंट आहे. तर सिंपल एनमॅप स्कॅन तुम्हाला गोष्टी कळाल्या. नेक्स्ट काय आपण काय वापरलं, हा फ्लॅग वापरला एनमॅप -SV, दॅट इज सर्व्हिस अँड व्हर्जन. हा ठीक आहे, हा हा आपण वापरल्यावर फ्लॅग आपल्याला काय फक्त फरक दिसायला एक गोष्ट, व्हर्जन्स आपल्याला कळाले. पहिल्या ज्या सर्व्हिसेस कळाले, बट ते व्हर्जन कोणत्या व्हर्जनवर चालवलेले ते आता इथं कळाले आपल्याला. इथं MySQL अनऑथराइज आणि आले काय तर नवीन विषय दिसते बघा हा. ठीक आहे नम्रता, ओके ओके. तर काय म्हणणार, नेक्स्ट फ्लॅग कडे आपण एक जाऊया. क्लिअर करून घेतो मी. तर नेक्स्ट फ्लॅग जो आपण शिकणार आहे, हा बघा -SS स्टेल्थी TCP सिंक कनेक्ट. काल मी जे तुम्हाला 3 वे हॅशिंग सांगितलं तसंच काहीतरी काम करते, जो हा फ्लॅग आहे -SS स्टेल्थली, शांतीत क्रांती करायला आपल्याला. ओके स्टेल्थली. ओके, सो लेट सी हाऊ डज इट वर्क.
ओके. पहिले तर असं टाकून घ्या, nmap मायनस एस एस स्पेस आणि तुमचा आयपी. सॉरी. आयपी टाकून घेतलं. एंटर मारून टाका. काल मी सांगितलं ना, ते 3 वे हँडशेक सिंक पॅकेट पाठवते आपल्याला हँड. काय जास्त वेगळा फरक झाला नाही ह्याने बहुतेक. सिंपल हे चेक करते की 3 वे हँडशेकनं सगळ्या पद्धतीनं हे काम त्याने करून बघितलंय की हे पाय त्याला सिंक पाठव, एक्नॉलेजमेंट आलं, ओके चालू आहे. सिंक पाठव, एक्नॉलेजमेंट आलं, ओके. हे सगळं हे स्वॅगनं फक्त हे काम झालंय. ठीक आहे. आणि आपण काय बघू, ह्या साईड मी क्लिअर करून घेतो. आय थिंक ह्याची काही गरज नाही. आता कळाले की एसवी वापरल्यावर आपल्याला काय मिळते, सर्व्हिस अँड व्हर्जन. एनमॅपनं ह्या 2 गोष्टी मिळतात. ठीक आहे. या सगळ्यांचं आहे ना, हे सगळं करण्यापेक्षा बरं का, सिंपल एक असं अग्रेसिव्ह, ठीक आहे, एक अग्रेसिव्ह म्हणून हा शब्द आहे ह्याच्यामध्ये. एनमॅप तुम्हाला सांगतो फ्लॅग आहे, माइन असं काय तर आहे. मी काल करायला सांगितलेलं, भरपूर वेळ लागलेला, टाइमपास होत होता, ह्याच्यामुळेच होत होता. अग्रेसिव्ह काय करते, टाकून घेत मी IP. तुम्ही पण टाकून घ्या. ओके. अग्रेसिव्ह मायनस कॅपिटल ए. ह्याच्यामध्ये सर्व गोष्टी जे आतापर्यंत आपण बघितल्या की बा कोड दाखवते, सर्व्हिस दाखवते, हे एस एस, अजूनही त्याच्यावरती ओएस, समजा पुढं कुठली मशीन चालू आहे ते जर आपल्याला माहिती करायची असेल, तेही ह्याच्यामध्ये होते. ओएस साठी तुम्हाला काय फ्लॅग वापरायला लागेल माहिती आहे का, ओएस डिटेक्शन साठी. ओएस आपलं कुठला विंडोज चालू आहे, लिनक्स चालू आहे, त्यासाठी तुम्हाला मायनस कॅपिटल ओ टाकावं लागेल. हे टाकण्याच्या ऐवजी फक्त जर ओएस डिटेक्ट करायचा असला तर ए काढा आणि मायनस ओ टाका. ओनली ओपन पोर्ट शो करेल असा फ्लॅग आहे का? आय गेस तसा कोणता फ्लॅग नसेल, किंवा नाही नाही तसा असं फ्लॅग नाही. आता तुला ओपन दाखवायलाच लागले की भाई क्लोज्ड दाखवून झाले. आता तुला एक फिल्टर्ड म्हणून काय आले तर काही नवीन काय तर. फिल्टर्ड कधी येतं माहिती, क्लोज्ड दाखवेल काही काही पोर्ट. शक्यतो एनवेब स्कॅन केलास ना भाई, कोण आपला दोस्त येऊ, राजवर्धन देसाई, तर तुला ओपन पोर्टच दाखवणार आहे. ठीक आहे. सिम्पल एनमॅप स्कॅन किंवा ह्यानं पण तुला आता बघ ओपन पोर्ट दाखवले, कुठला पोर्ट दाखवले का, कुठलाच नाही, फक्त हा फिल्टर्ड म्हणून आलाय. फिल्टर्ड काय तर माहितीये, फायरवॉल ब्लॉक करायला आले. फायरवॉल कळून देत नाही ज्या वेळेला आपली रिक्वेस्ट पुढे बरोबर जात नाहीये, ओके, फायरवॉल ब्लॉक करते, त्यावेळेला एनमॅप आपल्याला असा रिझल्ट देते, फिल्टर्ड आहे. फिल्टर्ड आहे म्हणजे काय माहिती का, 2 चान्सेस आहेत, एक तर तो ओपन आहे किंवा तो क्लोज आहे. फिल्टरचा असा रिझल्ट असतो. क्लोज पोर्ट तुम्हाला सांगतो. ओके, आपण इकडे बॅक. ओएस डिलीट करा असलं तर काय मायनस ओ. आपल्याला फक्त ओएस ची गरज नाही, आपल्याला सर्व्हिस पण माहिती असली पाहिजे, काय काय चालू आहे बॅकग्राऊंडला, सगळ्या गोष्टी करायसाठी आपण काय करायचं, शेवट एनमॅप मायनस ए. मायनस ए म्हणजे काय, अग्रेसिव्ह आहे, सगळं सगळं शोध, काय घावल ती सोडूच नकोस. ओके, एंटर मारा तुम्ही. ही प्रोसेस खूप वेळ घेणार आहे, कारण ह्याच्यामध्ये भरपूर गोष्टी स्कॅन होणार आहेत. हे करून घ्या. लय लवकर होते. सगळ्यांनी स्कॅनर टाकले मायनस ए करून. इनमेप मायनस ए, हा इट इज करेक्ट, इट इज करेक्ट. एवढं काढलंस तर हे बरोबर आहे. इनमेप मायनस ए 68, ओके, इट इज करेक्ट. सगळ्यांनी टाकून ठेवा, तोपर्यंत आपण बघू अजून एक. एनमॅप मायनस पी काय आहे? हा फ्लॅग स्पेसिफाईज द पोर्ट नंबर. आता मला बघायचा आहे
21 कोण सांगू शकेल कुठला पोर्ट आहे? एनिवन? 21 नंबर पोर्ट कशासाठी यूज केला जातो? एनिवन? पोर्ट 21 कशासाठी यूज केला जातो? Diksha says telnet. Okay. FTP is the correct answer. Okay, correct. Correct. FTP. Pratiksha, it is used for FTP. जर तुम्ही असं केलं, मी काय केलेलं बघा इथं, nmap -p स्पेस 21 स्पेस दिलं नाही दिलं काय संबंध नाही त्याचा, चिटकून पण लिहू शकताय तुम्ही असं, बट आय प्रेफर स्पेस 21 आणि तुमचा IP. ओके, जेव्हा तुम्ही एंटर माराल, हा, आता बघ कोण म्हणलेला मला, राजवर्धन आय गेस म्हणलेला, ओपन पोर्ट आणि क्लोज पोर्ट. आता मी बघ साधा एनमॅप स्कॅन जेव्हा करतोय, ठीक आहे, तर मला इथं वरती 21 पोर्ट कुठं दाखवलेला नाही, डायरेक्ट 22 पासून सुरुवात झाल्या. ओपन पोर्ट कुठलाही दाखवायला, 21 क्लोज असल्यामुळे मला काही तर साधा एनमॅप पण दाखवलं नाही. ओके, तर 21 आपल्याला जर स्पेसिफिक पोर्टच बघायचा असला, फक्त एक पोर्टची माहिती काढायची आपल्याला आपल्याबद्दल, की कोणता ओपन आहे का नाही, तर असं तुम्ही करू शकता ह्या फ्लॅग वापरून -p स्पेस 21 आणि तुमचा पुढे जो आहे तो IP टार्गेटचा तुमचा स्वतःचा असेल. तर बघा ह्यांचा ही पोर्ट 21 क्लोज्ड आहे. FTP चा फुल फॉर्म कोण सांगू शकेल का, कशासाठी वापरतात एक्झॅक्टली? आय थिंक FTP युजेस बोथ 21 अँड 22 एक्झॅक्टली. नाही, 21 अँड 20. पवन, आय थिंक 21 अँड 20 हा वापरला जातो FTP साठी. कसं आहे, 22 हा SSH साठी आहे, 20 हा कशासाठी, फाईल ट्रान्सफर. आता नावच आहे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. 20 हा पोर्ट, हा जर फाईल ट्रान्सफर करायची असेल आपल्याला कुठला, तर हा 20 पोर्टचा उपयोग होतो. आणि 21 आपण कमांड टाकतो, काही ना काही कमांडसाठी आहे ते 21. आपण रिमोटली हे पण करू शकतो, काय म्हणतात, रिमोटली ऍक्सेस करू शकतो दुसरे FTP सर्व्हर्स, तर त्यांना हिथनं आपण कमांडच द्यायला पाहिजे ना. हे काम 21 पोर्टवरनं होतं आणि 20 पोर्टवरनं सिम्पल आपले जे पण फाईल ट्रान्सफर आहेत ते होतात. हे अजून याचं काय माझं कामच होते का नाही. 99. ओके, लेट्स हॅव सम पेशन्स. तर हे बघा असं तुम्ही करू शकता, तुम्हाला जर कुठल्या स्पेसिफिक पोर्ट बद्दल करायचं असेल तर. दॅट्स द सिंटॅक्स. माय बॅड. ओके, आता हे तुम्ही बघाल इथं 95 झालं, ही काय विषय, आता इथे 80 दाखवा लागले, वेगवेगळे स्कॅन्स वाले तर ते वेगवेगळ्या ह्याचं टाइम दाखवा लागले. अग्रेसिव्ह म्हणलं म्हणजे सगळंच घेणार आहे, आपल्याला पाहिजे तेवढी सगळी माहिती काढणार आहे ते. थोडा वेळ लागणार आहे. कोणाचा रिझल्ट आला का माझ्या अगोदर अग्रेसिव्ह मध्ये, एनिवन मायनस हे करून? नो वन आय थिंक. येस, ओके, नंबर आता आले. ओके आले म्हणजे, हो, मेरा साबुन भी फास्ट है. प्रतीक, काय बोलायचं का प्रतीक भाई? आले म्हणालास का? ओके, हो, काय मिस दिसायला आला आहे. हो का, स्क्रोल करायला कमीच पडाले मला. आय थिंक इट इज स्टार्टिंग फ्रॉम हियर. ठीक आहे, काय तर SSH होस्ट की म्हणाले. ओके, SSH होस्ट की 256 ह्याच्या अगोदर आपण स्कॅन केले एवढे, काहीही दिसलेलं नाही आपल्याला ह्याच्याबद्दल, हे काय आहे, नवीन काहीतरी प्रकार दिसायला आला. ठीक आहे, SSH होस्ट की, देन VC. आता बरं का इथं ECDSA EDC काय नाही दिसायला, तर IDRSA म्हणून पण असं काही एक गोष्ट असते, ती कधी जर तुम्हाला दिसली तर तुम्ही प्लीज चेक करा की ती काय असतं. कधीतरी कोणाच्या जर आउटपुट मध्ये असं आलं IDRSA, देन प्लीज चेक. आता तुम्ही हे पण जाऊन तुम्ही व्हॉट इज SSH होस्ट की टाकला गुगलला, यू कॅन चेक काय असते ही गोष्ट. काय लाजायचं नाही, स्वतः जाऊन बघायचं, काय कळत नसेल तर आयुष्य कमी पडते शिकायला. व्हॉट आर SSH होस्ट की असं, त्याच्यामध्ये जर तुम्हाला मी सांगितलं IDRSA काय आहे, तर refers to RSA based host keys.
तर मी काय नोटीस केलंय तुम्हाला सांगतो, जे पण आतापर्यंत मी जे पण SSH पोर्टल व्हलनरेबल बघितले, त्यांना ना कधी-कधी ह्याच्यामध्ये हे सोडून, हे 2 गोष्टी सोडून आयडी RSA पण चुकून दिसून येते. दॅट इज अ हिंट फॉर यू गाईज. जर कधी दिसून आलं तर तुम्हाला ते तसं. तर बघा SMTPचं पण काहीतरी आलंय, कुडंट एस्टॅब्लिश कनेक्शन ऑन पोर्ट 25. ठीक आहे, काहीतरी प्रॉब्लेम आलाय. देन DNS, NSID असं काही ना काही नवीन गोष्टी दिसायल्यात आपल्याला ह्याच्याबद्दल. प्रत्येक डोमेन बद्दल त्यांनी डेप्थ मध्ये स्कॅन केलंय. ओके, डेप्थ टू डेप्थ मध्ये. ओएस डिटेक्शन पण असेल, एकदम खाली आउटपुट असते त्याचं. 53 वरती पण जे पण वेगवेगळे DNS आहेत, ID सर्व्हर त्यांचं सगळं इथं स्कॅन करून आलंय बघा. तुम्हाला पण असं आउटपुट काहीतरी आलं असेल. दिसायला खूप काहीतरी नवीन दिसेल हे. काय काय भाजी मार्केट सारखं दिसत असेल हे. पण समजून घ्यावं लागेल, असेच आता पुढं आयुष्य काढायचं आहे असल्याच गोष्टींवर. भरपूरशे बघा, TCP 81 पोर्ट, 81 पोर्ट वर पण काहीतरी नवीन आले. मी पण नुसता बघालो 81 पोर्ट. अपाची HTTPD साईट डझंट हॅव ए टायटल टेक्स्ट HTML, बहुतेक त्याला काहीतरी टायटल नसेल बरं, असं पण सांगायला. टायटल पण बघून यायला त्याचं बघा. बघा आता 81 आहे. 80 काय आपण नेहमी ऍक्सेस करतो HTTP. तर 81 बघूया पोर्ट कसा विषय. 81 आता आपण ऍक्सेस करून बघूया. काय करा, हा IP कॉपी केला आपण. Ctrl+Shift+C, ब्राउझरला जाऊ. नवीन दिसायला काय बरं, तो IP टाकला मी आणि कोलन देऊन पोर्ट नंबर काय तर 81 होता. ओके, असं टाका सर्वांनी. IP ऍड्रेस आणि कोलन देऊन पोर्ट नंबर. सॉरी, झूम करू शकत नाही मी. मी चॅट मध्ये टाकतो. काय होते बघा. ओ सॉरी, इफ यू आर द ओनर ऑफ दिस वेबसाईट प्लीज कॉन्टॅक्ट, असं काय तर दिसायलंय बघा. काय तर नवीन दिसायला ही गोष्ट. असं जे पण क्युरिओसिटी येईल ज्याच्यामध्ये पण, की बा हे काय तर नवीन दिसेल, जाऊन बघायचं. 80 केलं म्हणजे काय होणार आहे आपल्याला, सिम्पल आपण हो बरं तसं चालेल. हो, काय तर फॉल्ट आला शेवटी. बरोबर. तर खाली जा आपण 81 असं जर जिथं पण काय तर नवीन दिसेल वेबसाईट, HTTP तुम्ही आपण विजिट करून बघितलं काय तर त्याचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी बंद केला असेल, वापरत नसतील ते वेबसाईट, वेब पेज वापरत नसतील. असं प्रत्येक नवीन पोर्ट जो दिसेल ते जाऊन बघायचं. हे नवीन नवीन काही ना काही आले. RBC बाइंड, ओके, IMAP 143 वर चालते. हे आपलं HTTPS आहे साधं, इंजिनिक सर्व्हरवर पळवायले. SSL पण दिसायला बघा, SSL बहुतेक सर्टिफिकेट वापरत असतील ते. त्याची डेट काही ना काही लिहिली, TLS रँडमनेस डज नॉट रिप्रेझेंट टाइम, असं काहीतरी दिसतंय. ओके, काय महत्वाचं आपल्याला भेटलंय का बघा ह्याच्यामध्ये. की नाही, शेवटला काय हे ट्रेसर आउट पण आलाय बघा. काल काल सांगितलं असेल मी तुम्हाला की ट्रेस राऊट तुमच्या डेस्टिनेशन पासून, तुमच्या राउटर पासून, सॉरी तुमच्या सोर्स राउटर पासून इथनं त्या वेबसाईटच्या IP पर्यंत पोहोचायला किती राउटर ते किती राउटर थ्रू ते पास होतं, त्याला हॉप्स म्हणतात. तर हे सगळे हॉप्स आहेत, 1 2 3 4 असं आहे. आता इथे तुम्हाला कचऱ्यामध्ये काहीतरी दिसेल असं की बघा, अग्रेसिव्ह OS स्कॅन, अग्रेसिव्ह OS गेस. काय आहे, लिनक्स 94% लिनक्स. त्याचं व्हर्जन पण सांगायला बरं का, हे दिसेल ना 2.632 काय तर समथिंग त्याचं व्हर्जन पण असेल, हे असू शकते. ओके, 94% अग्रेसिव्ह गेस करते. हे जे चुकीच नाही, 94% म्हणजे ऑलमोस्ट ते लिनक्सच आहे. ठीक आहे, कधीतरी चुकून म्हणेन 50% 60% असं कधी दिसणारच नाही. 80%च्या अबोव त्याचे रिझल्ट असते कधी पण. विंडोज असलं तर विंडोज पण दाखवेल. शेवटला सगळ्यांना दिसत असेल स्वतःच, सगळ्यांना दिसत असेल सोडा, लिनक्सच दिसत असणार आहे सर्वांना. दिसतंय ना सर्वांना. माझा जरा रिझल्ट गणलाय स्क्रीन बारकी ठेवल्यामुळे. काय केले, एस केले, सेटअप टार्गेट. काय राहून आता आपण एवढी जर मायनस स्कॅन करत असेल, भाई लोड येणार आहे वेबसाईटला, वेबसाईट बंद पण पडू शकते. ठीक आहे, तर जास्त ही करायला नको. कळायचं उद्या कॉलेजला मी चालू नाही. ठीक आहे, असं काहीतरी एनमॅप तुम्हाला आउटपुट रिझल्ट देते. ठीक आहे, नेव्हर फॉरगेट टू यूज एनमॅप. जे वेळेला तुम्ही वेबसाईट व्हिजिट कराल,
शक्यतो डायरेक्ट अग्रेसिव्ह स्कॅन मारा मित्र. डायरेक्ट पहिला ठोक्यातच विषय संपवून टाकायचा. अग्रेसिव्ह स्कॅन करायचं, भरपूरसे त्याचे रिझल्ट मिळतात. ते तुम्ही तुमच्या फाईलमध्ये कॉपी पेस्ट करून ठेवू शकता. ओके, लाईक दॅट. सर टाइम वेस्ट करायला नको, अथर्वला पण पुढे घ्यायचं आहे काही गोष्टी. तर एनमॅप बद्दल अजून कोणाला काही डाऊट असला तर मला विचारा. एनी एनिथिंग, इफ एनिथिंग एनमॅप बद्दल अजून काय बघायचं शिकायचं असलं तर एनिथिंग मोर डाऊट्स कोणाला काय. अजून एक मी छोटासा नेटकॅट म्हणून गोष्ट मी दाखवणार आहे. त्याच्या अगोदर मला सांगा, जर एनमॅप तुम्हाला कळाले का, और इज इट नेसेसरी आय थिंक रिपीट समथिंग. वेटिंग फॉर द चॅट. आयुष कुंभार समथिंग हे पाठवलं आयुष भाईनं. हो, एक्सेप्ट द रिस्क है तो इसके. हा, काय HTTP 444 सिंपल त्याच वेबसाईटवर आल्या का त्या. ओके, आयुष भाई कडक. प्लीज आस्क डाउट्स एज सून एज यू हॅव इट. ओके प्लीज. अथर्व पण एक पुढं भरपूर महत्वाची गोष्ट घेणार आहे, आपल्याकडे टाइम नाही, कालगत व्हायला नको. इफ एनी डाउट्स प्लीज आस्क. काही कळलं नसेल काही विचार, काय हे गोष्ट नाही. Okay, Pawan Margavi is also struggling. Someone please response. Repeat. So repeat. Arya, can you tell me from where should I repeat? Ayush, what do you want? Please share. Okay. आयुष भाई टाकू शकतोस तू, काय आपल्या कॉलेजची पोर आहे. आर्या प्लीज, व्हॉट एव्हर कुठनं तुला समजलं नाही मला सांगू शकतेस, काय नाही चॅट मध्ये सांग. हा अग्रेसिव्ह स्कॅन आहे ना, प्रत्येक वेळी तुम्हाला खूप वेगळा दिसणार आहे. ठीक आहे, असं कचरा भरला का दिसायला आलाय मान्य आहे, समजून घ्यावं लागणार आहे स्वतःहून. त्याच्यामध्ये प्रत्येक पोर्टचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला नवीन पोर्ट्स दिसणार आहेत. ठीक आहे, ही 81 दिसलं, आपण बघितलं काही रिचेबल, काय ह्याच्यावर काही कंटेंट नाहीये कोणताही, बंद त्यांनी बंद करून ठेवलेला आहे. पण तरी पण त्यांचं ओपन आहे, त्यांना न कळत त्यांनी ओपन ठेवलेली गोष्ट आहे, क्लोज करून ठेवायच्या ऐवजी. हेल्स भरपूर अशा गोष्टी आहेत. 110 पॉप म्हणून आहे सर्व्हिस, पॉप 3 लाईक दॅट. विजिट जर केलं. राईट दिस रेस्ट्रिक्टेड, असं काही गोष्टी दिसणार नाहीत ब्राउझरवर. ओके, काय म्हणतोय आयुष. आयुष फ्रॉम समथिंग, फ्रॉम स्टार्ट, फ्रॉम nmap -p. ओके, ओके. आयुष भाईकडे, आयुष भाईला इथं काय सापडलेलं आहे बघा. बहुतेक ओपन एसेस त्यांचं कुठलं तर 6.8 vulnerability वरती काहीतरी गोष्ट झाली आहे आयुषला. तर आर्या, ठीक आहे, -p. ठीक आहे, फटाक्षर क्लिअर करू आपण. -p, आय विल क्लिअर दिस. सो nmap -p कशासाठी होता, फॉर nmap -p. मी आता काय लिहिले, nmap -p 22 आणि हे IP काय करते. -p काय एक फ्लॅग आहे, फॉर व्हॉट, टू स्पेसिफाय अ पोर्ट. -p22 काय करते, 22 हा कुठल्यासाठी वापरत होतो, SSH. हा पोर्ट ओपन आहे का बघायला, त्यांचा ओपन आहे. ओके, ह्या आयपीचा हा पोर्ट ओपन आहे. जर मी 21 केला, अगोदर केलं होतं तसं, तर ते क्लोज येणार आहे. इट इज क्लोज. ठीक आहे. -SS कशा, -SS कशाकडे, स्टेल्पी स्कॅन आहे. ठीक आहे, TCP स्कॅन, जसं मी 3 वे हँडशेक सांगितलं, सिंक पॅकेट पाठवणार, तुम्हाला एक्नॉलेजमेंट येणार, सिंपल तसा स्कॅन करते, आउटपुट काही वेगळा नाही. एनमॅप सारखंच एक प्रकारे काम करते. ओके, जास्त करून तुम्हाला काय आउटपुट वेगळा दिसणार नाहीये. त्यानंतर SV तुम्हाला कळालं असेल, मी अगोदर सांगितलेलं व्हर्जन साठी असते, सर्व्हिस अँड व्हर्जन.
त्यासाठी ते वापरलं जाते. आउटपुटला वेळ लागेल. आणि अग्रेसिव्ह तर काय तू आता बघितलेलीस किती हे आहे ते भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये ओएस डिटेक्शन येते की भाई पुढचा सर्व्हर कुठल्या ह्याच्यावर चालू आहे. ओके, लाईक दॅट. तर आर्या बहुतेक समजून गेलास तू माझ्या यातनं. तर जास्त वेळ हे करायला नको. मी एक शेवटचं तुम्हाला सांगतो, नेटकॅट म्हणून एक टूल आहे आपल्याकडे. तर स्पेशली ते कशाला कनेक्ट आपल्याला कोण काय म्हणतात, मी तुम्हाला कशासाठी वापरचेल तुम्ही आता मला माहित नाही, बट मी तुम्हाला सांगतो हे नेटकॅट कम्युनिकेट करण्यासाठी वापरलं जातं, डेटा ट्रान्सफर करण्यासाठी वापरलं जाऊ शकतं. तुम्ही त्याला चॅट ऍप्लिकेशन सारखं वापरू शकता टर्मिनलवर. ओके, तर तुम्ही इथं असाल माझ्यासोबत टर्मिनलवर, तर काय करा, एक मिनिट. पहिले तर काय करा, आयएफ कॉन्फिग करून घ्या, स्वतःचा आयपी काढून घ्या. सगळ्या गेस वायफायला कनेक्टेड असतील तर लॅन बघायला पाहिजे तुम्हाला. ओके, लॅन इंटरफेस मध्ये तुमचा हा आयनेट ऍड्रेस IPv4 माझा 192.168 आहे, मी कॉपी करून घेतो. ओके, सर्व इथेपर्यंत आहात माझ्यासोबत. देन कॉपी करून घेतला. काय करा, NC जर नसेल तर मला सांगा, किंवा एरर आला तर मला सांगा. नेटकॅट, ठीक आहे. पहिलं तर काय करायला लागेल, आपल्याला एक लिसनिंग पोर्ट बनवायला लागेल. ठीक आहे, लिसनिंग. तर मी काय करायला लागलोय, NC असं 2 टर्मिनल ओपन करून ठेवा बरं का, तुम्हाला 2 टर्मिनलची गरज पडेल. असं होत नसलं जर माझ्यासारखं तर काय करा, इथं फाईल मध्ये जावा, न्यू टॅब करा, असं तुम्हाला अजून एक येईल. ठीक आहे, मी इथं आजूबाजूला केले. असं करायचं असलं तर तुम्हाला काहीतरी कंट्रोल शिफ्ट आर असं दाबावं लागेल. माझ्यासारखं येईल. ओके, तर मी काय केलं, फर्स्ट ऑफ ऑल माझ्या 444 पोर्टला मी एक लिसनिंग चालू केलं. तो पोर्ट आता लिसन करायला भाई ऐकालोय मी या माझ्याकडे, म्हणजे मी ते पोर्ट ओपन करून ठेवलाय. आता कोणालाही मला माझ्याशी कनेक्ट व्हायचं असेल या कनेक्ट व्हा, एनिथिंग फॉर डेटा ट्रान्सफर इट मे बी फॉर चॅटिंग. तर आता काय आपण करूया, चॅट करून बघूया तुझ्यासोबत. तर सेकंड कमांड काय, चॅटिंग करायसाठी त्या पोर्टशी कनेक्ट व्हायला NC, ठीक आहे, जो आपला IP ऍड्रेस कॉपी केलता. आता आपण स्वतःच्याच मशीन मध्ये 2 करायला लागले ना, मी स्वतःच माझ्या मशीन मध्ये करावले. माझ्याकडे काय आता दुसरी मशीन दाखवलं तुम्हाला की दुसऱ्या मशीनचे कनेक्ट कसं व्हायचं. तर आता स्वतः आपण स्वतःच्याच पीसीवर करायला लागले. तर आपण स्वतःचाच IP टाकू आणि तो पोर्ट नंबर NC स्पेस आपला IP स्पेस अँड द पोर्ट नंबर दॅट वी हॅव स्टार्टेड टू लिसन ऑन अँड एंटर. होगा, लेफ्ट साइडला काय तर आलंय. ओके, कनेक्ट टू 192.1.19 फ्रॉम अननोन. ठीक आहे, असं काय तर कनेक्शन दिसायला आलंय. ठीक आहे, मी काय बघा, हॅलो, इज एव्हरीवन विथ मी हिअर? इथेपर्यंत तुम्ही आला असेल, आय गेस आला असेल तुम्ही. इफ येस काय तर ओके. ओके, पुलकित सावंत इज हिअर. ओके, एव्हरीवन. ओके, काय पण होता, चॅट करा, ABCD ब्ला ब्ला ब्ला, चॅट करू शकता. इकडून पण शो पण बोलू शकतोय, इकडे दिसते. हो का, इकडून दोन्हीकडून चॅटिंग चालू व्हायला लागले, लाईक दॅट. ठीक आहे, आता हे तुम्ही कसं वापराल, आय डोंट नो. मी आणि अथर्वनं बहुतेक वापरलं हे कॉलेजमध्ये भरपूर वेळा आमची असं काय म्हणते, भरपूर साथ दिली नेटकॅटने आम्हाला. तर मी एक आयडिया देतो तुम्हाला. हे स्वतःच्या मशीनवर केलं. आता काय आपल्या इथे लॅब बी नाही की 10 PC आहेत एक इकडे तिकडे कनेक्ट करून दाखवायला. तर आपल्याला काय करायचंय तुम्हाला मी सांगतो. जर अरे लेच बारका झाली, ठीक आहे, तुम्ही आता चॅटिंग काय पण करून बघा, चॅट करत बसू नका. सो ही 2 कमांड फक्त ध्यानात ठेवा. NC हे करायचंय, मग हे फ्लॅग ध्यानात ठेवा. -LVP तुम्ही लिहून ठेवू शकता, आणि पोर्ट नंबर कशावर येईल. ठीक, तर LVP का, एल म्हणजे काय, लिसन, सिम्पल लिसन, ऐकत बस या पोर्टवर. व्ही म्हणजे काय, वर्बोस, आणि पी म्हणजे काय, पी पोर्ट. असं संघही लिहू शकतो आपण फ्लॅग. नेटकॅट हे अलाव करते सिंटॅक्स मध्ये त्याच्या. LVP लिसन वर्बोस पोर्ट. पोर्ट कुठला, 4444. ह्याच्यामध्ये स्पेस असला पाहिजे बरं का फ्लॅगच्या ह्याच्यामध्ये देण्यात ठेवा. आणि हे कनेक्शन ओपन करण्यासाठी झालं हा भाग.
आणि हा जो आहे एनसी एवढंच फक्त टाकायचं आहे तुम्हाला त्याशी कनेक्ट व्हायला. एनसी आयपी ऍड्रेस ज्याच्याशी कनेक्ट व्हायचा आहे, ठीक आहे, आणि कुठल्या पोर्टला कनेक्ट व्हायचा आहे, दॅट्स इट. एकदा कनेक्शन झालं असं काय तर आलं मला लगेच ते सुरुवातीला आलं बघा, कनेक्ट टू हे आलं. दॅट मीन्स कलेक्शन इज एस्टॅब्लिश. मग हा इकडून मेसेज टाकणार, ते इकडून मेसेज टाकेल. तर कॉलेजमध्ये तुम्ही पण असं करू शकताय. जर नेटकॅट तुमच्या इथं त्या उबंटूवर टूल डाउनलोड असेल तर काय करायचं आहे, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मी सांगतो बरं मी इथं बघा मी एकावर कंट्रोल सी केलं, कनेक्शन ब्रेक झालं, ओके कनेक्शन डन. कनेक्शन एस्टॅब्लिश झालेलं ब्रेक झालं, डिस्कनेक्ट. तर आपल्याला काय करायचं आता, एक मिनिट. कॉलेजमध्ये कसं कराल तुम्हाला मी सांगतो हे. आता समजा एक फॉर एक्झाम्पल पीसी 1 आहे हा अमरचा, ओके, आणि हा आहे हा अथर्वचा आहे, ठीक आहे. कनेक्शन ओके, मी आमच्या रूमवरती पीसी आहे दुसरा त्याच्यावर करून दाखवतो कनेक्शन. अमर नेक्स्ट समजा माझ्या बाजूचा लॅपटॉप आहे त्याच्यावर कनेक्शन करून दाखवतो. तर मला काय करायचं आहे, माझं मला मी त्याचा आयपी घेतो, एक मिनिट. तर बाजूवाल्याचा आयपी विचारून घ्यायचा. आता त्याचा आयपी काय आहे, 192. तुम्हाला माहितीच असेल आता प्रायव्हेट नेटवर्क वन सुरुवातीला मी सांगितलेलं की हे सेमच असते, फक्त चेंज काय आहे, लास्टचा नंबर चेंज होतोय. काय आहे तो, 1.12. सो 0.12. आणि तुम्हाला सांगतो त्यानं काय केलंय, त्यानं ह्याच पोर्टला काय करून ठेवलाय, त्यानं काय केलंय, सिम्पल एन एस हे करून ठेवलाय. लिसन करत बसलाय कुठल्या पोर्टला, 444 पोर्टला तो लिसन करत बसलाय, ठीक आहे. तर लिसनिंग चालू करायला आलाय, ओके. जर मी आता ह्या साईडला जर एंटर मारलं, हो का, आता तिकडून एक मेसेज दिसायला हाय. आता त्याला हा मेसेज गेलाय, ओके. त्याला हा मेसेज गेलाय, माझा दुसरा लॅपटॉप आहे रूमवरती तुम्हाला दाखवायला आलोय मी, ठीक आहे. तर आमचं असं आम्ही चॅटिंग करू शकतो. सिंपल काय करायचं आहे, बाजूवाल्याला सांगायचं की भाई तू लिसनिंग पोर्ट चालू कर, ठीक आहे. एनसी करून एनसी मायनस एलव्हीपी आणि कुठला पोर्ट, 4-4च करेल अशी काही गरज नाही, 1 2 3 4 कर, 4 काय पण कर, एवढ्या 4 नंबरच्या डिजिटच्या अंकाच्या आत, ठीक आहे. त्याला लिसन करायला सांगितलं, त्याचा आयपी विचारून घ्यायचा कसा, आय एफ कॉन्फिग. त्याच्याकडनं त्याचा आयपी घेतला. समजा आता तो इथरनेट लँड लेवलला ह्याला कनेक्ट असेल इथरनेटला, तर त्याचा आयपी कुठे दिसणार, हे 0 मध्ये, ठीक आहे. तो त्याच्याकडनं घ्यायचा आणि इथं चेंज करायचा एवढ्या भागात, आणि कुठल्या पोर्ट नंबरला त्यांनी लिसन केलाय तो इथं. सिम्पल कनेक्शन होऊन जाईल. तुम्ही समजशीलच, हुशार आहेत तेवढे, कुठं वापर करायचा याचा, ओके. तर हा असा नेटकॅट होता टूल. समजला असेल सर्वांना आय गेस. हे काय एवढं अवघड नव्हतं समजायला. आणि आय होप एनमॅप जेवढं तुम्ही करणार नाही तेवढं नेटकॅटचा वापर करणार आहे भविष्यात. येस येस येस, ओके. तर आय होप ह्या गोष्टी काल कव्हर व्हायला पाहिजे होत्या माझ्याकडून. अँड आय एम सो सॉरी. फ्लो मध्ये भरपूरच मी ह्याच्यामध्ये गेलो. तर आज जॉईन व्हायला ह्या सेशनला माझ्याकडून माझं जे मी शिकवलं त्याकडनं तुम्हाला काहीतरी कळायला असेल तर थँक्यू. अथर्वच्या पुढे शिकवेल तुम्हाला. सो वी विल टेक अ ब्रेक, 5 मिनिट ब्रेक फॉर दॅट. जरा जास्तच डोक्यावरनं गेला असेल एक गोष्ट. 5 मिनिटाचा ब्रेक घ्या, पाणी वाणी पिऊन घ्या, ओके. हर्षभाई आहेत का, हर्षभाई?
तर काहीच 10 मिनिटाचा ब्रेक असणार आता. मी रिफ्रेश व्हा तोपर्यंत. व्हिडिओ बघा. Don't you believe it?
You don't know these people, but they've spent the last 10 months getting to know everything about you, your colleagues, and your company. They've been quietly scanning and mapping your networks, collecting credentials, and identifying the critical data they want to exploit, all without being noticed. Until today. Three. Dalawa. Atin. Boom. Hey, you about ready to get out of here? No, another exciting night of event triage and analysis. Sounds thrilling. Try not to have too much fun. Yeah. Hey, have a good weekend. You too. Hey, Meg. Before you go, did you see this email from the cyber threat intel provider? Wait, what? Wait, let me check some SIM logs. Is this accurate? Who disabled the log feed from the server? All the IDSs are down too. Yeah, you need to get Reynolds on the phone. Now! I promise, I'm leaving now. I'm sorry, I got tied up. I know the reservations are at 8. Don't worry, I'll be there. Honey, I'm gonna have to call you back. What's wrong? Bruce, this looks like a major compromise. The cyber threat intel provider found a sample of our data for sale on the dark web. As I was going to confirm the sample, I found that the IDSs and the logs are down. Yeah, it gets worse. Our public-facing websites are going offline. Employee data, client data, email servers, account numbers. It's all up for sale to the highest bidder if we don't pay now. What do you want us to do? Bruce, what do you want us to do? Checkmate. Go to severity level 1. Recall the team. I want forensics all over this. I'll notify leadership and meet you in the SOC. Got a long night ahead of us. गाईज सगळीजण ब्रेकवर आलाय परत. चॅटवर रिस्पॉन्स काय जास्त आवडलं, टॉम अँड जेरी का सायबर सिक्युरिटीचा शॉर्ट फिल्म? टॉम अँड जेरी. हैरान भाई. हा. हा, बघितलंच नाही. हा, मी तर ब्रेक घेणार. चालेल ना का मोस्ट ऑफ जण अजून? 30 जण तरी दिसायलेत.
दिसताना 30 आहेत रे, मागे 3 जणच आहेत. है की नाही? ते माझं बोलायचं कॉन्टेक्स्ट समजलं असेल ना मला. Dead. सगळ्यांचे पोर्ट्स क्लोज आहेत वाटतं. आजचा एनमॅपचा सेशन लय लोड झाला वाटतं की नाही? सर्व्हर लोड खायला सगळ्यांचं. करायला काहीच. Ping all. Yeah. Dead. They're not responding. Yes. Response from only 3-4. काही सगळ्यांनी स्पॅम करा बघा, स्पॅम करा बघा, रिस्पॉन्स स्पॅम करा, थम्सअप स्पॅम करा, काय पण स्पॅम करा, चॅट मध्ये स्पॅम करा, पूर्ण स्पॅम करा. काय दिसेल ते बटन दाबा. श्रवण, ऐश्वर्या, बघा तुम्हाला शाउट आउट द्या चला. चॅट मध्ये आर्य सुतार एच ओके अरे ओके. राज निकम नेक्स्ट बघू कोणाचं नाव येते जास्त वेळा. आता ऍक्टिव्ह झाली चॅट ऍक्टिव्ह झाली. हे युट्यूब स्ट्रीम करायला पाहिजे का आपण? सुपर चॅट घ्यायला पाहिजे आता पोरांकडनं. पिओम नारकर, ठीक आहे. रितेश पाटील आणि कोण नेक्स्ट. अरे काय तर असं मिनिंगफुल तर टाईप करा, हसतील अशी सगळी. तर लास्ट कॉल सगळ्यांना, लास्ट स्पॅम करा काय तर 0 डे स्पॅम करा, 0 डे स्पॅम करा. येस दॅट्स द स्पिरिट गाईज. चालू करूया सेशन आपण सर्व. Yes. आता त्यांनी स्नॅक्स खाऊन आताच बर्फ दिला असणार आहे. तू पण कंटिन्यू कर. आता बर्फ लावणार, बर्फ डोक्यांच्या सगळ्यांच्या डोक्यावरती बर्फ. ठीक आहे, कंटिन्यू. You might need permission to share screen. Okay, nice. Permission मिल गया क्या? You must grant permission in order to share screen. Yeah. Okay. Hello. Welcome back. Hakurs everyone. Hakurची टीम तयार झाली आता पूर्ण. Yes. So, hello channel. Welcome to my guys. Yes. PPT. Oh, sorry. Okay. Burp suite. How does the burp helps? Okay. आता मगाशी ह्याच्या चालू व्हायच्या आधी सांगतो. आता मगाशी तुम्ही बघितलं असणार, हर्षनं लावलेला एक व्हिडिओ होता तो सायबर सिक्युरिटीचा, की आत बसलेत त्या साईडला 2 माणसं बसलेली, त्यांनी हॅक कराल ते इन्फॉर्मेशन गॅदरिंग मॅपिंग काय शब्द वापरले. सो बेसिकली ती काय कराल की त्या कंपनी रिलेटेड माहिती गोळा करणे किंवा तिथले जे एम्प्लॉयर्स आहेत त्यांच्यावरती सोशल इंजिनिअरिंग करत होती त्या एम्प्लॉईज वरती. आणि हे रिअल टाइम मध्ये असं मोस्टली असंच होत असते, ठीक आहे. आणि एकदा त्याने त्या एम्प्लॉईजनी कुठली लिंक वरती दाबलं किंवा त्यांचे ईमेल आयडी आणि पासवर्ड दिलं तर ऍडमिनला किंवा सॉरी हॅकरला काय त्यांचं पूर्ण सिस्टीम हॅक करायची गरजच लागत नाही. कारण की जर माणूस स्वतःहूनच तुम्हाला त्यांचं युजर नेम आणि पासवर्ड देत असणार तर तुम्हाला हॅक करायचीच काय गरज आहे ना. तुम्ही त्या माणसालाच हॅक करायला आहे. ओके. सो ते झालं असणार. त्या हॅकरने मग ते सगळे सिस्टीम कॉम्प्रोमाइज केले एका रात्री. आणि हे एक नोटीस केलं असणार की हे आफ्टर अवर्स झालेलं, जेव्हा सगळ्यांचं काम झालं असं दिवसभर झालं होतं आणि रात्र झाली असते, कारण की तेव्हा जरासं शांती असते, फायरवॉल जरासं शांत असतात त्यावेळी, तेवढं ट्रॅफिक हे नसते, मॉनिटरिंग होत नसते रात्रीच्या टाइमला. सो मेजॉरिटी ऑफ हॅक्स जे होत असतात ते 12 नंतर 1 नंतरच होत असते, आणखी कोण नसते त्या जागा. आणि यस, सो रिअल टाइम मध्ये असंच होत असते की मग तुमचं सिस्टम कॉम्प्रोमाइज होते, एन्क्रिप्शन ते सगळं असं प्रोसेस जे होतं ते आता दाखवला. मोस्ट ऑफ द टाइम असंच होत असते.
ओके. सो आता आपण बर्फशूट कडे जाणार आहे. काल मे बी भरपूर फास्ट झालं, तो बर्फशूटचा मला जास्त इंट्रो देता आला नाही, बट आज मी तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवतो कसं काय काय होणार आहे काम. आता मी तुम्हाला इमेज दाखवतो. सगळ्यांना इमेज दिसते ना इथं? ओके. इमेज इथं असणार आहे. हे वेब ऍप्लिकेशन आहे, इथं वेब सर्व्हर आहे आणि इथं मध्ये तुमचा बर्फशूट बसलाय. ओके. आता इथं माझं नॉर्मल ब्राउझिंग होत आहे. इथं कोणतंही मी आता अजून बर्फशूट चालू नाही करायला, म्हणून वेबसाईट क्लायंट रिक्वेस्ट रिस्पॉन्स डायरेक्ट वेब ऍप्लिकेशन पासून सर्व्हर कडे जाते, सर्व्हर पासून वेब ऍप्लिकेशन कडे येते. ओके. आणि आता इथं काय दाखवलं की जेव्हा युजर नेम आणि पासवर्ड राज आणि काय पण पासवर्ड असो, मे बी ऍडमिन असेल टाकतोय, तेव्हा ते पहिल्यांदा बर्फशूट कडे येते. तुम्ही एखादं असं हे बघितलं असणार, आपलं आता परवाच हे झालेलं आपलं गॅदरिंग झालती, तिथं मध्ये आर्मीवाले होते बघा, त्यांनी पहिल्यांदा तुमचा आयडी चेक करत होते, मग तुम्हाला आत पाठवत होते. सेम त्याच वे मध्ये पहिल्यांदा तुम्हाला बर्फशूट कडे होऊन मग तुम्ही तुमच्या सर्व्हर कडे जाताय, तुमच्या डेस्टिनेशन कडे. सेम तेच प्रोसेस असते. काल आपण हे केलं असणार की रजिस्ट्रेशन करताना पहिल्यांदा इथं क्लायंट साईडला आपण फॉर्म फिल केला, इंटरसेप्शन ऑन केला. आता हे बर्फशूटचा हा पहिला टॅब आहे. ओके. प्रॉक्सी म्हणतात त्याला, प्रॉक्सी हा बर्फशूट आहे. बेसिकली बर्फशूट का वापरतोय आपण? मोस्ट प्रोफेशनल हॅकर्स वर्ल्ड मध्ये वेबसाईट पेन टेस्टिंग साठी, ठीक आहे, पेन टेस्टिंग म्हणजे काय, वेबसाईट टेस्टिंग करण्यासाठी काय काय फ्लॉज आहेत किंवा कसं रिक्वेस्ट मधून काय काय डेटा जात आहे, काय काय चेंज केलं की काय काय होऊ शकते, हे बघण्यासाठी हे टूल किंवा हा सॉफ्टवेअर जो आहे तो पोर्ट्स युजरनी बनवलेला आहे, ते आपण वापरतोय. ओके. सिम्पल टूल आहे. ठीक आहे. ह्या जे तुम्हाला हे वर दिसाले डॅशबोर्ड, टार्गेट, इंट्रुडर, मे बी तुम्हाला जरा ब्लरी दिसत असणार, सो तुमच्यासाठी एक काम करतो मी, एक स्नॅक नाही हे नाही. ओके. हे दिसते ना तुम्हाला, हे डॅशबोर्ड आहे, हे टार्गेट, हे प्रॉक्सी, इंट्रुडर, रिपीटर, हे जो सगळा सेक्शन आहे ना, ह्याला मॉड्यूल्स म्हणतात. ओके. ह्याला मॉड्यूल्स म्हणत असतात. अजून मोठं पाहिजे, छोटं पाहिजे. ओके. ह्याला मॉड्यूल्स म्हणत असतात आणि या मॉड्यूल्सच्यात आणि वेगळे सब मॉड्यूल्स असतात. ओके. हे इंटरसेप्शन आता तुम्ही काल वापरलं असणार, काल वापरलोय आपण. इंटरसेप्शन काय करते, जेव्हा तुम्ही हे ऑन करताय, ठीक आहे, ऑन करताय तेव्हा काय होते, रिक्वेस्ट थांबवते. थांबवल्यानंतर तुम्ही तो रिक्वेस्ट बघताय की कसा दिसतोय, त्यामध्ये काय मॉडिफिकेशन करावं वाटलं तर करताय आणि मग ते सर्व्हरला पाठवताय. सिम्पल एज दॅट. काही मोठं एवढं यात लॉजिक नाही. ठीक आहे. रिक्वेस्ट थांबवणं, इंटरसेप्ट करणं, त्यात एडिट अपडेशन करणं किंवा काय पण एडिट करणं आणि ते सर्व्हरला फॉरवर्ड करणं, आणि जो रिस्पॉन्स मग वापस येतो ते आपण इथं बर्फशूट वरती पण बघू शकतोय आणि ब्राउझरवर बघतोय. ठीक आहे. आता प्रॉक्सीच सगळ्यांना कळते ना इथपर्यंत? हॅलो. ओके. सो तुम्हाला कालच मी वेबसाईट घेऊन दाखवतो. ठीक आहे. आपण जे केलं ना ते सोलमन व्हायचं, सेम तेच एक्झाम्पल मी आज परत एकदा दाखवतो. थ्रू बर्फशूट आपण कसं करू शकतो. ठीक आहे. हे मी साईडला घेतो विंडो आणि हे साईडला घेतो, म्हणजे तुम्हाला दिसायला पण बरोबर दिसते ना, सगळ्यांना क्लिअरली दिसते. ओके. दिसत असणार मे बी. या. ओके. आता हे सगळं बाकीचं पण करतो. हा. ओके. आता मी तुम्हाला हे सांगतो की हे दरवेळी मी तुम्हाला सांगत असतो की प्रॉक्सी फॉक्सी ऑन करत जावा. हे बर्फ लिहिलेलं आहे तिथं. ठीक आहे. हे ऑन करताय. हे ऑन का करायचं असते माहित आहे? आता इथं तुम्ही बघताय पोर्ट 8080, हे या ह्याचे कॉन्फिगरेशन जे आहे
एक मिनिट तुम्हाला दाखवतो. प्रॉक्झिस मध्ये बर्प. हा, हे लोकल होस्ट नेम लोकल होस्ट आणि 8080 पोर्ट वरती लिसन करत आहे. ठीक आहे. ह्याचा अर्थ काय होते, आता इथं जाऊन बघितला तुम्ही आपलं प्रॉक्झी सेटिंग्सला, इथे तुम्हाला टॅब दिसते प्रॉक्झी लिस्नर म्हणून आहे. इथं दिसाले 127.0.0.1 आणि 8080 हे लिसन या पोर्ट वरती करायला. आता अमरने मगाशी जसं नेटकॅट वरती लिसन करण्यासाठी 444 ठेवलेला आणि त्या पोर्ट वरती कोण कनेक्ट करायचं असेल तर तुम्हाला त्या पोर्टला जायला पाहिजे, बरोबर. सो ते सेम आपण बबस्यूटला एक पोर्ट द्यालोय आणि ब्राउझरला पण सांगालोय की या पोर्ट वरती लिसन कर. ओके. आणि लिसन केल्यामुळे काय होतं की ओके, हा, लिसन केल्यामुळे काय होते की जे ट्रॅफिक आहे तुमचा सर्व्हरचा तो पहिल्यांदा बबस्यूट सॉफ्टवेअर मध्ये येणार आणि मग तुमच्या ब्राउझर कडे जाणार. ठीक आहे. मगाशी आता तुम्हाला हे दाखवलो, ही इमेज दाखवलो, हे इमेज. इथं काय होत असणार, पहिल्या तुम्ही एकदा इंटरेस्ट हे ऑन केला, बबस्यूट ऑन केला, हे प्रॉक्झी ऑन केला, प्रॉक्झी काय होणार, पहिल्यांदा इथं बबस्यूट मध्ये जाणार, एडिट काय तर असेल करू शकता किंवा ते ठेवू शकता तुमच्या रिपीटरमध्ये. रिपीटर टाईप सांगेन तुम्हाला 2 मिनिटं. मग बबस्यूट मधनं ते वेब सर्व्हर कडे जाणार. सिम्पल. ठीक आहे. हे टेस्टिंगसाठी वापरायचं. तुम्हाला यांचं हे कसं आहे, थेरॉटिकली मी तुम्हाला जस्ट एक्सप्लेन केलं तर तुम्हाला गोष्टी अजून कन्फ्युजिंग होणार आहे. डायरेक्टली जेव्हा मी डेमॉन्स्ट्रेशनला तुम्हाला दाखवत जाईल तेव्हा तुम्हाला कळणार. ओके. सो आता इथं मी बबस्यूट मध्ये आलेलो आहे. ठीक आहे. हे इथे दिसायला इंटरसेप्शन, हे इंटरसेप्शन टॅब तरी काल जरा सगळ्यांना जरा कमी समजलेला आहे. आता हे जायला साईडला जे आहे HTTP हिस्ट्री म्हणून टॅब दिसते बघा तुम्हाला. इथं मी जे रिक्वेस्ट पाठवलं किंवा जे सर्व्हर कडनं रिक्वेस्ट आले ते इथं सगळं इथं फिल आले बघा. आता हे EXT टेम्प मेल मीट गुगल, आता हे गुगल मीटचं, आता हे बघा हे गुगल मीटअपचं जे रिक्वेस्ट आहे इथं दिसते. हे बघा इथं रिक्वेस्ट लिहिले आणि इथं रिस्पॉन्स दिलाय, काय रिस्पॉन्स आलाय. ठीक आहे. हे रिस्पॉन्स आहे. ठीक आहे. आता हे बघा कंटिन्युअसली रिक्वेस्ट येतच चाललेत माझे सर्व्हर कडनं, जे रिक्वेस्ट आले आणि रिस्पॉन्स आलाय तो इथं फिल होतच आलाय. ओके. हे HTTP हिस्ट्री झालं. हिस्ट्रीज म्हणजे टॅब म्हणजे काय, सिम्पल आपलं आपण जे चॅट्स लिहितोय आपण व्हॉट्सअप वरती असो किंवा कुठल्याही प्लॅटफॉर्म वरती, तुमच्या मागे सगळी हिस्ट्री असते बघा त्या चॅट्सची. सेम तसंच बबस्यूट मध्ये असते, रिक्वेस्टची ती हिस्ट्री ठेवते. इन केस जरी तुम्हाला कधी टेस्टिंग करताना अगोदरच्या रिक्वेस्टचे रिझल्ट पाहिजे असले तर ते इथं दाखवते. ओके. सो ते एक झालं. आता तुम्हाला मी काल ह्याचं सांगू इथं सोलमॉन व्हायचं आपलं. सो इथं होतं बघा, इथं हे व्ह्यू पोस्ट PHP ID इक्वल्स टू 5. आता इथं आपण काय कराल तो की मॅन्युअली जाऊन 6 या असं दरवेळी माऊस इथं होवर करायचं, नंतर 7 इथं परत एकदा माऊस जाऊन ठेवा, असं करून 8. सो हे कुठंपर्यंत बरं वाटते. आता मी तरी ह्याच्यात 15 रेकॉर्ड घातलोय. लेट्स इमॅजिन की एका वेबसाईट वरती मोर देन 20,000-30,000 रेकॉर्ड्स आहेत. मॅन्युअली असं सगळं दरवेळी चेक करणं तरी एकदा अवघडच असते. ठीक आहे. आता बघा इथं पोस्ट नॉट फाउंड आलं. ठीक आहे. हे असं करणं तरी पॉसिबल नाही. किंवा आता हे पण आता जरी 15 रेकॉर्ड जरी मला त्यांचे सगळ्यांचे रिझल्ट पाहिजे असले तरी हे जरा प्रोसेस हेक्टिक वाटते. मग हे रिपीटेडली करावं लागते ना आपल्याला, ही प्रोसेस रिपीटेडली करावं लागते. सो बबस्यूट ते काय एक आपल्याला मॉड्यूल काय दिलं इथं रिपीटर म्हणून की हे प्रोसेस ऑटोमेट करते आणि तुम्ही इथून करू शकता. दाखवतो इथं एक्झाम्पल. कधी पण बबस्यूट चालू केला की नाही पहिल्यांदा तुम्हाला बब चालू करावं लागते. ठीक आहे. कोणाचं चालू आता तुम्ही करा का माझ्यासोबतच, मे बी नसणार कारण की तुमचं वेबसाईट ही नाही आहे. सो आता डेमॉन्स्ट्रेशन बघा, उद्या परत एकदा बबस्यूट वापरायचं आपल्याला. सो तुम्हाला त्यात ते कळून जाईल. ठीक आहे. आता इथे लक्ष द्या फक्त. आता बबस्यूट चालू केलं, इथं प्रॉक्झी फॉक्झीला 8080 पोर्टला मी लिसनिंग ठेवलेलं आहे. ठीक आहे. आता इंटरसेप्शन मी ऑन करतो. आता केल्या इथे एक रिक्वेस्ट फ्लडिंग यायला चालू झाले. ठीक आहे. कुठली रिक्वेस्ट तुम्हाला पाहिजे, कोण तुमचा टार्गेट आहे. आता माझं टार्गेट इथं हा पोर्ट आहे, हे IP ऍड्रेस आहे 192.168.1.19. इथं तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे होस्टला, होस्ट नेमला. आता हे meet.google.com आहे, इथं पण तुम्हाला दिसत असते. ठीक आहे.
इथं लक्ष द्यायचं कधी पण, नाहीतर तुम्ही कोणतं पण रिक्वेस्ट घेऊन केला तर काय फायदा लागणार नाही. तुमचा जर टार्गेटच हे फिक्स नसेल किंवा टार्गेटच तुमचा जर वेगळा असेल तर ते काय फायदा नाही आहे. ओके, सो तेच हे आहे. आणि एकदा मी रिलोड करतो. आता हे बघा, तर रिलोड होत असते तर हे रिलोड होतच आहे काय सांगा, कारण की मी इथं रिक्वेस्ट सगळे थांबून घेतले, जेवढे पण रिक्वेस्ट आहेत तेवढे सगळे थांबून घेतले. तर फॉरवर्ड करतो. कचरा हे 192 ओके गेला. आता परत एकदा फॉरवर्ड हे करतो. ओके आलं. आता इथं आले बघा, गेट रिक्वेस्ट आणि हे माझं होस्ट नेम आहे. हे माझं टार्गेट आहे. या टार्गेटचं मला रिक्वेस्ट कॅप्चर झालं. सिम्पली काय करायचं, राईट क्लिक करायचं. ओके, हे रिक्वेस्ट पॅरामीटर आहे. इथं 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 माऊस ठेवायचा, राईट क्लिक करायचं, सेंड टू रिपीटर किंवा तुम्ही कंट्रोल आर पण दाबू शकता. ओके, सेंड टू रिपीटर करणार. इथे बघा रिपीटर टॅब हे व्हायला इथं हायलाइट व्हायला. आता आपलं काम झालेलं आहे इंटरसेप्शन सोबत. फॉरवर्ड नाही केला, इंटरसेप्शन ऑफ केला, नो प्रॉब्लेम, करू शकताय. ओके, वेल अँड क्लिअर. इथंपर्यंत झालेला आहे. आता हे काहीतरी नवीन तुम्हाला UI दिसत असणार. ओके, या इथं सरळ दिसत होते की हे रिक्वेस्ट आहे आणि हे रिस्पॉन्स आहे. जेव्हा तुम्ही सेंड म्हणणार, तिथं काहीतरी लिहून आले की HTTP 200 ओके किंवा होस्ट हा होस्ट आहे आणि डेट कधी पाठवले, कनेक्शन क्लोज्ड, माझं PHP चा व्हर्जन आलाय आणि कधी एक्सपायर होणार, हे सगळं आलं आहे. ठीक आहे, शॉर्ट मध्ये सांगेन मी काय काय गोष्टी. हे बघा, हे गेट रिक्वेस्ट चालल्या, वेबचा रिसोर्स आहे व्ह्यू पोस्ट डॉट PHP, हे पॅरामीटर आहे ID, हे तुमचं HTTP चा व्हर्जन आहे आणि हे होस्ट म्हणजे कुठल्या सर्व्हरला पाठवायचं, कुणाचा आहे वेबसाईट, कुणाची किंवा सर्व्हर कुठला किंवा IP कुणाला पाठवायचा त्या इथं होस्टचं नाव असणार आहे. युजर एजंट म्हणजे तुमच्या ब्राउझरचं नाव, किंवा आता माझं फायरफॉक्स आहे त्यामुळे हे मोझिला दिसत आहे, फायरफॉक्सच आहे, मोझिला वाल्यांचं आहे फायरफॉक्स. आणि तिथं माझं हे बघा लिनक्स पण दिसायला, माझं ऑपरेटिंग सिस्टीमचं नाव दिसायला इथं, कुठलं 64 बिटचं ते. ओके, हे दिसाले. ओके, इथं बघा, हे माझं होस्ट, हे सर्व्हरचं होस्ट आहे. इथं तुम्ही आता मगाशी जसं स्कॅन केला cmssengineer.com, तिथं सेम त्यांचं होस्ट नेम दिसणार. इथं खाली इथं असणारा युजर एजंट म्हणजे तुमचं कुठल्या ब्राउझरचं नाव आणि जे एक्सेप्ट करते, एक्सेप्ट कुठले पॅरामीटर करते. ठीक आहे, हे एवढं एवढे जे भाग आहे ना, एवढं काय तुम्हाला आता समजून घ्यायची गरज नाही आहे, एवढं भाग. ठीक आहे, ते तुम्ही एक्स्ट्रा काहीतरी शिकवेन तुम्हाला, कारण की आता हे कन्फ्युज होणार गोष्टी लवकर. ठीक आहे, आणि हे असणार आहे कुकी. आता इथं कुकी जे दिसाले तुम्हाला, ठीक आहे, या कुकीकडे मी येईनच थोड्या वेळात आणि थोड्या वेळानं. आणि ओके, जेव्हा तुम्ही एक युजर नेम आणि पासवर्ड टाकताय लॉग इन पेज वरती, तिथं तुम्हाला एक कुकी किंवा एक सेशन असाइन केला जातोय. माहित आहे, तुम्ही कधी पण लक्षात बघितलं असणार की एका वेबसाईटला जेव्हा तुम्ही लॉग इन करता, ChatGPT, DeepSeek, इंस्टाग्राम, फेसबुक, एकदा लॉग इन केला की नाही, जोपर्यंत तुम्ही एकदा किंवा एक सर्टन टाइम होत नाही. आता ChatGPTचं मे बी 30 डेजचा काहीतरी त्यांचा सेशन असतोय, 30 दिवसानंतर ते तुम्हाला परत लॉग आउट करते. ठीक आहे, म्हणजे तसं का असते आणि हे का असं कुठं असते, ह्या कुकीज असतात ना, हे तुमच्या ब्राउझरच्या कॅच्या मेमरीमध्ये स्टोअर केलेलं असते. म्हणजे कधी पण जेव्हा युजर व्हिजिट करतोय वेबसाईटला, एकदा लॉग इन करावं लागते. परत जेव्हा ब्राउझर तो बंद करतोय ना, त्याला परत जेव्हा ब्राउझर चालू करेल, तो लॉग इन त्याला करायला लागू नये, डायरेक्टली तो त्याच्या वेबसाईट वरती जावं, त्याच्या अकाउंटमध्ये जावं, त्यासाठी हे कुकीज असतात. आणि हे कुकीज खूप महत्वाचे असतात, खरंच म्हणजे खूप महत्वाचे असतात. हे एक प्रकारचं मास्टर हे आहे, काय म्हणतात आपलं VIP पास आहे की तुम्हाला मिळते हे. ठीक आहे, हे असलं तर तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट एंट्री मिळते, नाही तुम्हाला गरज आहे कुठली पण ह्याची आपली पासवर्ड नाही, काही युजर नेमची. ठीक आहे, आणि हे हॅकर कसं हॅक करतात किंवा कसं ही माहिती घेतात तुमच्याकडून किंवा स्टील कसं करतात, हे मी तुम्हाला XSS व्हलनेबिलिटी आहे, क्रॉस साईट स्क्रिप्टिंग, हे तुम्हाला उद्या सांगेन, त्यामध्ये कळून जाईल तुम्हाला. ओके, सो हे कुकीचा पार्ट झाला. हे एवढं तर रिक्वेस्ट पार्ट आहे. आता हा रिस्पॉन्स मध्ये बघा, हा रिस्पॉन्स ओके,
हे बघा, हा रिस्पॉन्स पार्ट आहे. रिस्पॉन्स पार्ट मध्ये 200 ओके आलेला आहे, म्हणजे पेज आहे. ठीक आहे, पेज 3 आहे. आता होस्ट आहे, हे परत त्या सेम या साईडची जी माहिती आहे ते इथं आलेलं आहे की होस्ट हे डेट आजची आलेली आहे आणि टाइमलाईन आले, कनेक्शन क्लोज्ड. आणि हे माझं आता मागं PHP सर्व्हरच्या मागे हे पळाले, म्हणून ते PHP आणि त्याचं इथं हे आले का व्हर्जन नंबर आलेला आहे. हे व्हर्जन नंबर तुम्ही बघितलाच ना मगाशी की nmap करून काढलेला होता. ठीक आहे, आणि ओके एवढं सगळं आहे. हे सगळं डेटा, हे सगळं डेटा काय गरजेचं नाही आताच कळायचं तुम्हाला. ठीक, जेवढं इसेन्शियल आहे तेवढं बघा. आता हे सगळं CSS आहे. ठीक आहे, हे सगळं पार्ट तुमचं CSS आहे. ओके, हा डेटा आला. आता इथं बघा यू पार्ट, आय हॅव बीन लर्निंग PHP, इट्स सो मच फन. हे रॉ पार्ट आलेला आहे रिस्पॉन्सचा आपल्याकडे, HTML पार्ट आलेला आहे. आता इथं तुम्ही बघितलं असणार हे जो आहे यो तुम्हाला ऍज अ UI पार्ट मध्ये आले, हे रेंडर झालेलं आहे. हे जे HTML आहे ते, ठीक आहे, ते आपण असं डायरेक्ट हे बघावले. आता जर तुम्हाला ह्याच्यात रेंडर करून बघायचं आहे की कसं दिसते, मी आता वेबसाईट समजा माझ्याकडे नाही आहे. ठीक आहे, म्हणजे इथं दिसाले सेम तोच पार्ट इथं दिसणार हे. ठीक आहे, आणि हे रॉ पार्ट आहे, हे जे आता सांगितलं HTML CSS, हे हेक्स आहे. हॅक होत असतात, सो ह्याच्यात गरज नाही. फक्त एवढंच लक्षात ठेवा, रिस्पॉन्स, रॉ आणि रेंडर. जर तुम्हाला वेबसाईट लोड करून बघायची आहे तर रेंडर बघा, नाहीतर हे ठेवू शकता. ठीक आहे, समजते एवढंपर्यंत समजलं. हॅलो, हा ना, सगळे का झोपला? हॅलो, कोणाला काय कळलं नाही प्रॉब्लेम आहे तर आत्ताच विचार, सांगेन मी लगेच. ठीक आहे, रिपीटर काय काम करते बेसिकली, रिपीट एडिट लास्ट करते. ओके, कुणाला काय डाऊट आहे तर टाकू शकता ह्याच्यामध्ये चॅट बॉक्स मध्ये. ओके, I guess no one have doubt. I will proceed forward. Okay. आता इथं काय करायचं, ही आयडिया ह्याला 6 करायचं, सेंड करायचं. आता इथं बघायला दिसायला इथं की AI अँड ब्लॉकचेन्स आर फ्युचर टेक्नॉलॉजी. हे कोणाकडनं आहे, हे पण सॉल्मॉन कडनं आहे. इथं काय करू शकताय, आता 7 टाकून बघू शकताय, 7 टाकून काय येऊ शकते. ठीक आहे, ओके, 7 टाकल्यानंतर सोलोमॉनचं चाललेलं आहे वापस इथं. ओके, आय वॉन्ट टू बी अ सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट. सेम जे आपण इथं काल केलो ना, रिपीटेड व्ह्यू पोस्ट वरती, इथं वेबसाईट वरती जे जाऊन आपण केलेलं, सेम तेच टास्क रिपीटेड टॅब मध्ये रिपीटेडली आपण फास्ट करतोय. ठीक आहे, एवढंच फरक आहे. फक्त काय हे जरासं वेगळं होते, असं जाऊन हे करणं. ठीक आहे, त्यामुळे आणि तुम्हाला वेबसाईटचा सगळा हे दिसतोय, HTML कोड पण सोबत दिसते, म्हणजे तुम्हाला कळून जाईल की काय काय नक्की होतं. आता इथं सोर्स दिसाय मला, अपलोड्सचा कुठं आहे. ठीक आहे, सो हे तेवढंच कामासाठी नाही आहे ऍक्च्युअली. रिपीटरचं भरपूर काम आहे. आता समजा मी हा टॅब मधला काहीतरी काढला, काहीतरी एक काढलो, हे मी आयडीच काढून टाकतो, बघूया काय होते. पेज नॉट फाउंड आलं. ओके, पेज नॉट फाउंड आलं. ओके, आता मी इथं काहीतरी एक देऊन बसतो. हे बघा, आता इथं मी जेव्हा एक सिंगल कोलन दिलो आणि सेंड केलो की नाही, मला काहीतरी एक वेगळं रिस्पॉन्स आला इथं, 500 इंटरनल सर्व्हर एरर. ठीक आहे, हे असं का झालं माहित आहे की एक हे जे आहे ही SQL मध्ये क्युरी व्हायला. ठीक आहे, जेव्हा मोस्टली असं काहीतरी दिसते तुम्हाला 500 इंटरनल, जेव्हा एक साधं सिंगल कोलन देताय तुम्ही तुमच्या इथं आपलं वेबसाईट रिपीटर पॅरामीटरच्या एंडिंगला एक सिंगल कोड देताय, सो ते SQL ऍज अ क्युरी जर ट्रीट झालं तर तिथं सिंटॅक्स चुकतोय आणि मग हे असे एरर येतात.
ठीक आहे. हे आपण रिपीटर टॅब थ्रू असं टेस्टिंग करत असतोय. मग अनेक कोलन बघू काय होते. ओके, आता 200 ओके आलं. ठीक आहे. हे आता तुम्हाला सांगायचं गेलं तर एसक्यूएल इंजेक्शन मध्ये खरं तर मला जायला लागणार, बट त्याचा ह्याचा मोठो नाही आहे असं म्हणून टेस्टिंग असते मी तुम्हाला सांगालोय. ठीक आहे, असं रिपीटेडली बघायचं असते आपण. एकतरी हे झालं हे करू शकता तुम्ही रिपीटर टॅबचा वापर, किंवा लॉग आउट करतो. आता ठीक आहे, हे करायला रिपीटर टाईपचं कळालं का विषय? काय नाही, सिम्पल रिक्वेस्ट जे असते की नाही, तुम्हाला एक रिक्वेस्टची वेगवेगळे कमांड्स टाकून जर खेळून बघायचं असेल तर तुम्ही रिपीटर टाईप वापरा. असं काय नाही की तुम्ही हाच घेतला पाहिजे. ठीक आहे, आता तुम्ही काही पण घेऊ शकता. आता मी बघतो इथं, हे बघा हे सगळा आता हे टार्गेट आहे, म्हणजे टार्गेट आहे, हा टार्गेट टॅब आहे. ओके, मी तुम्हाला एक नवीन सांगतो की प्रोफेशनल हॅकर्स, प्रोफेशनल पेन टेस्टर जे असतात तिने काय करतात, त्यांचा एकदा टार्गेट एकदा सेट असला, हे सगळं जे रिक्वेस्ट आहे ना, हे सगळं मला आता मी वेबसाईट मध्ये माझ्या सगळे रिक्वेस्ट होत आहेत, हे सगळं कचरा असा भरपूर भरत जाणार जसं जसं तुम्ही पेन टेस्ट करणार. सो बेसिकली एकच जर तुम्हाला हे माझा एकच टार्गेट आहे, मला ह्याच्यावरतीच नुसतं हॅकिंग करायचं किंवा ह्याच्यावरती टेस्टिंग करायचं, बाकी कुठली वेबसाईट मला रिक्वेस्टचं संबंध येणार नाही. तुम्ही काय सिम्पली करू शकता, त्याला राईट क्लिक करून ऍड टू स्कोप करायचं. ओके, ऍड टू स्कोप केल्यानंतर इथे एक असं टॅब येतोय, त्याला येस म्हणायचं आणि इथं रिअनेबल. ठीक आहे, तेवढं म्हणून तो फिल्टरला जायचं, शो ओनली रिस्पॉन्स, अप्लाय क्लोज, हे सगळं आता कचरा बाकीचं जातोय. ओके, काय हे असं सगळं आहे. ठीक आहे, डॅशबोर्ड आहे, डॅशबोर्ड इथं डॅशबोर्ड डॉट पीएच दिसाले, इथं डॅशबोर्ड डॉट पीएचपी दिसाय तुम्हाला, त्याचा रिस्पॉन्स आहे. ओके, जर तुम्हाला रेंडर करून बघायचं तर इथं रेंडर करून बघा. असं सोपं पडते, म्हणजे कसं मल्टिपल टॅब्स तुम्हाला इथल्या इथं बघू शकता, तुम्हाला दरवेळी जाऊन व्हिजिट करायची गरज लागत नाही. ठीक आहे, ओके, हे रिपीटरचं काम झालं. कळालं ना रिपीटर? तुम्हाला रिपीटरचं ऍक्च्युअली मध्ये मेन जे काम आहे ना, ते मी उद्या एक्सेसेस आणि फाईल अपलोड जेव्हा घेणार आहे त्या तुम्हाला शिकवतो, कारण की ह्याचं खरं काम ऍक्च्युली खूप वेगळं आहे, नुसतं रिपीटेडली एकच ते करत नाही ऍक्च्युली. ओके, ओके, सो मेन रिपीटरचं काम हे बघा, आतापुरतं मी एवढं सांगेन तुम्हाला की एक रिक्वेस्ट जर तुम्हाला वाटलं की मला या रिक्वेस्ट वरती काहीतरी टेस्टिंग करायची आहे, ठीक आहे, तुम्ही ते सिम्पली एक HTTP हिस्ट्री मधनं जाऊन एकतरी थांबवून तुम्ही ह्याला पाठवू शकता आपल्या रिपीटर टॅबला, किंवा काय करू शकताय की Ctrl+R दाबू शकताय. ठीक आहे, आता मला वाटलं की टार्गेटचा आता हा पोस्ट आहे. ठीक आहे, लॉग इन पेज, तुम्हाला लॉग इन पेज घेऊन दाखवतो. इथला मी माझा पोस्ट आहे पेजचा, हे कामच करतो, कालचीच वेबसाईट घेत होती. नाव काय होतं, नेटफ्लिक्स. ओके, आता आहे बघा, बाबा ओके, आता हे बघा, हे आहे लॉग इन टू नेटफ्लिक्स सोलेमॉन पासवर्ड. ठीक आहे, आता इथं काय करणार तुम्ही, इथं टार्गेट प्रॉक्सी मध्ये जाणार होतो. ठीक आहे, लॉग इन करायच्या आधी एक तरी मी त्यात इंटरसेप्ट ऑन करून लॉग इन कर, ईमेल ऍड्रेस. ओके ओके ओके, gmail.com होता मे बी, ऍडमिन होता, सगळा कचरा पडतात. लॉग इन केलं. ठीक आहे, आता हे रिक्वेस्ट आलेलं आहे, हे मी सिम्पली काय करणार, राईट क्लिक करणार
सेंड टू रिपीटर म्हणणार किंवा इथं ठेवणार आणि कंट्रोल आर म्हणणार. रिक्वेस्ट टॅब वरती तुमचं माऊस ठेवायचं आहे बघा, इथं माऊस ब्लिंक होत आहे माझं, इथे ठेवून कंट्रोल आर म्हणायचं आणि बाकी फॉरवर्ड करायचं, नाहीतर इंटरसेप्शन ऑफ करू शकताय, काय प्रॉब्लेम नाही. ओके, तर बघा इथे डिटेल सगळे आलेले आहेत माझे. रिपीटर टॅबला जाणार, हा रिक्वेस्ट बघणार. हे बघा कधी पण असं रिक्वेस्टला पहिल्यांदा समजून घ्यायचं की नक्की त्या रिक्वेस्टचं काम काय आणि काय करत आहे ते. ठीक आहे, आता इथे मी सेंड करणार. 302 फाउंड म्हणाले. ओके, समजा जर मी ते ऍडमिन न म्हणता मे बी रॅन्डम दिलो टेस्ट, सेंड केलो. ठीक आहे, 302 फाउंड म्हणलं, 202. ओके, ओके, मे बी माझं इथं सेशन क्रिएट झाले त्यामुळे असं म्हणत आहे. लॉग आउट करतो. ठीक आहे, 302. ओके, लॉग इन फॉर्म मध्ये दिसत वापस. आता हे बघा, समजा ही एक वेबसाईट, हा रिक्वेस्ट आहे, हा लॉग इन फॉर्म आहे. ठीक आहे, मला याचं पासवर्ड आता माहित नाही, आता मला माहित होतं, बट समजा इन केस कुठलं तरी ऍडमिनचा हे आहे, डेव्हलपरचं किंवा ऍडमिनचं वेब पोर्टल आहे, त्याच्यावरती लॉग इन फॉर्म आहे ऍडमिनचं. ठीक आहे, ऍडमिनचं नाव मला गावलं कसं काहीतरी करून, मे बी गावलं. ठीक आहे, आणि ईमेल आहे, पासवर्ड आहे. ठीक आहे, आणि टेस्ट आहे, आणि पासवर्ड मी काय पण असं रॅन्डम टाकत बसणार. एडीएस बघूया होते काय, नाही होत, काय होत नाही कसं कळते की इथं दिसायला बघा लॉग इन लेटफ्लेक्स, अजून मला लॉग इन लेटफ्लेक्स काय टायटल हे लॉग इन लेटफ्लेक्स आहे, अजून व्हायला नाही. 200 ओके म्हणाले करतात. ठीक आहे, इनव्हॅलिड ईमेल ऍड्रेस अँड पासवर्ड. ठीक आहे, ईमेलवर पासवर्ड दिसतात इथं. सो मी असं व्हेरिएशन टाकून बघू शकतो, ऍडमिन टाकून अजून प्लन हे दाखवत आहे. ठीक आहे, की असं रिपीटेडली मी टास्क कसं हे करू शकतो. म्हणजे पॅरामीटर जर खेळायचं असेल, मला वाटलं की नाही बाबा मला पासवर्ड टॅबच काढून टाकायचा आहे, बघूया काय होते. ओके, काय झालंच नाही. ओके, आता वाटलं की पासवर्ड इक्वल्स टू, ठीक आहे, आता मी काय पण टाकलं रॅन्डम, क्लिक केलं नाही झालं. आता मला वाटलं की ऍडमिन टाकलं. ठीक आहे, आता ऍडमिन टाकल्यानंतर इथे रिस्पॉन्स वेगळा आला बघा, 302 फाउंड आला, म्हणजे इथं गावलेलं आहे माझं युजर नेम आणि पासवर्ड बरोबर आलेला आहे. सो सिम्पली इथं बघा फॉलो रिडायरेक्शन आले, म्हणजे काय करते, एकदा फाउंड झालं की रिडायरेक्शन जाते. रिडायरेक्ट म्हणजे काय होते, एका पेजवरनं दुसऱ्या पेजकडे रिडायरेक्ट करते ते. सो इथं बघा आता गेट रिक्वेस्ट डॅशबोर्ड डॉट पीएचपी आलेला आहे. ठीक आहे, मगाशी काय होतं लॉग इन डॉट पीएचपी, आता वेगळं रिक्वेस्ट आलं आहे. समजलं, रिपीटरचं काम वेगळं आहे. मी अजून सांगावले जे मेन ह्याचं काम आहे, मी अजून तुमच्या सोबत नाही आणाल ते. एकदा एक्सेस शिकायला लागला, एसक्यूएल इंजेक्शन शिकला ना, तिथे खरंच रिपीटर टाईपचं महत्व तुम्हाला कळणार आहे. आता पुरतं एवढं समजून घ्या, इथं रिक्वेस्ट पाठवायचं, मॉडिफिकेशन करायचं आणि सेंड करायचं. ओके, जेवढं तरी कळलं वेल अँड इनफ आहे. ह्याचं मेन काम उद्या सांगणारच आहे तुम्हाला. आता पुरतं एवढं समजा. ओके, समजलं एवढं पर्यंत सगळ्यांना? ओके, माझ्याकडं एक लॉग इन, ठीक आहे, आणि ह्याचं युजर नेम आहे gmail.com आणि पासवर्ड आहे काहीतरी काय पण असेल, बहुतेक मला माहितच नाही पासवर्ड काय आहे, लेट सपोज. ठीक आहे, सो त्या केसमध्ये मी माझ्याकडं समजा एक लिस्ट पण आहे एक पासवर्डची. ठीक आहे, 1000 पासवर्डची लिस्ट आहे.
थोडी ना मी 1000 पासवर्ड इथे टाकत बसणार खोळ्यासारखं. समजा टेस्ट डेमो असं ते आता लॉग आउट करतो. ओके, टेस्ट डेमो हे असं सगळं टाकत बसणार नाही मी. काय आपण टाकणार gmail.com. हा, तर दरवेळी मी असं करत बसणार नाही, कारण की हेक्टिक प्रोसेस आहे भरपूर. ब्रूट फोर्स म्हणून कधी एक कन्सेप्ट आहे. त्याने काय होते, हॅकर काय करतोय की या लॉग इन फॉर्मचं एकदा तुमचं जर समजा कुणाचं तरी मला युजर नेम किंवा ईमेल कळालं. आता समजा इथं कोणतरी आहे, मे बी लेट सपोज अमरचं मला इथं ईमेल माहित आहे, ठीक आहे, बट मला पासवर्ड माहित नाही. सो मी या केसमध्ये काय करणार की पहिल्यांदा हा रिक्वेस्ट घेणार. आता aaron.gmail.com फॉर एक्झाम्पल आपण घेऊया. मी पासवर्ड काय पर्यंत बोगस काय पण टाकणार. समजा लेट सपोज काय रॅन्डम स्ट्रिंग टाकायचं, ठीक आहे. सेम प्रोसेस कडे जायचं आपण, जे आपण मगाशी गेलो प्रॉक्सी सोबत. इथं जायचं प्रॉक्सी टॅबला. ओके, इंटरसेप्टर ऑन करायचं, इथं लॉग इन दाबायचं. आता इथं लॉग इन दाबलो, तिथं हे पहिला आता इथं बघा आला, इथं pay.google.comचा आहे. आपल्याला रिक्वेस्ट काय संबंध आहे, फॉरवर्ड. आता इथं आपला टार्गेट आलेला 192.168.1.19. या रिक्वेस्टशी आपल्याला संबंध आहे. बाकी हे जे रिक्वेस्ट आले आहेत ना, ह्याच्याशी आपला काय संबंध नाही आहे, ठीक आहे. हे एवढं घेणार. सेम ह्याला पण तसंच इथं दाबायचं, राईट क्लिक करायचं, सेंड टू इंट्रुडर. एक तरी अशी प्रोसेस करू शकता किंवा कंट्रोल आणि आय दाबू शकताय. दोन पद्धती आहेत. एक तरी इथं राईट क्लिक करायचं, सेंड टू इंट्रुडर, हे बघा इंट्रुडर कडे गेलेला इथं हायलाइट पण होत आहे, किंवा कंट्रोल आणि आय दाबू शकता. दोन्ही पद्धत आहे. तुम्हाला कसं आवडते तसं तुम्ही करू शकता. ओके, आपलं काम इथं झालेलं आहे. इंटरसेप्शन ऑफ करायचं. आता इथं आलेला आहे इनव्हॅलिड पासवर्ड, ठीक आहे. इंट्रुडर टॅबला जायचं. आता इंट्रुडर टॅब मध्ये आपल्याला काहीतरी वेगळं दिसत आहे इथं. ओके, मी जसं मोठं करतो, आता ब्राउझरची गरज नाही आपल्याला. सो ओके, आता इथं हे बघा, जी रिक्वेस्ट आहे साधा आपल्याला जसं दिसते, हे पोस्ट रिक्वेस्ट आहे लॉग इनची. इथं होस्ट आहे, हे आपल्या ब्राउझरची माहिती आहे, हे सगळं ब्ला ब्ला ब्ला. आणि हे इथं कुकी आहे, ठीक आहे. आणि हे ईमेल आहे इथं aaron@gmail.com. हे जे आहे ना, हे हे इथं मला माहिती आहे तुम्हाला जरा डाऊट येत असणार की हे असं @ तर दिल तुम्ही आणि इथं %40 का आले. सो ते कसं होतं की ब्राउझर काय करते, @ एन्कोड करते URL एन्कोडिंग मध्ये, ठीक आहे. URL एन्कोडिंग केल्यामुळे ते #40 दिसाले. हे @ आहे, पण तुम्हाला दिसताना तसं दिसाले. ओके, हा, डिकोड कसं करायचं हे पण सांगतो, डोंट वरी. आणि हे आता मला इथलं पॅरामीटर जे आहे का नाही, इथं एवढं पार्ट सिलेक्ट करायचा पासवर्डचा. आणि इथं ऑप्शन्स मध्ये तुम्हाला ऍड, क्लिअर आणि ऑटो दिसत असणार, ठीक आहे. इथं तुम्हाला ज्या वरती ब्रूट फोर्स करायचा किंवा जिथं पेलोड तुमचे रन होणार आहे तिथं ऍड म्हणायचं. आता बघा, मी इथला एवढा पोर्शन घेतला, ऍड दाबला. आता ऍड केल्यानंतर इथं मला काय साईड आले, पेलोड्स. पेलोड्स म्हणजे काय, सिम्पल पेलोड्स म्हणजे एक वर्ड लिस्ट असत्या, मे बी 1000 लाईनीची. आता तुम्हाला त्या ब्राउझरवरती दाखवतो मी वर्ड लिस्ट कशी असतात दिसायला. पासवर्ड वर्ड लिस्ट. ओके, एकच मिनिट. आता हे बघा, हे जे आहे ना, हे वर्ड लिस्ट असते. हे जे आता गिटहब वरती जे आहे हे वर्ड लिस्ट आहे. हे बघा 1 2 3 4 5 6 पासवर्ड, 1 2 3 4 5 6 7 8 क्यूट्रे. हे आहेत ना, हे कॉमनली युज्ड पासवर्ड आहे, ठीक आहे. जे लोक भरपूर युज केलेले असतात आपल्या ह्याच्यात. आता मला माहित आहे तुम्ही मेजॉरिटी ऑफ लोकांनी काल हाच पासवर्ड वापरलाय, 1 2 3 4 पासवर्ड 1 2 3 4 5 6 7 8, किंवा ऍडमिन असो किंवा काही पण असो, ठीक आहे. ओके, हे असते वर्ड लिस्ट. हे वर्ड लिस्ट वापरून आपण काय करतोय, इथं चेक करतोय ह्या aaron@gmail.com साठी की कुठलं पासवर्ड या aaronला लागू शकते. समजते, एवढं तरी समजलं असतं, ठीक आहे. आता हे इथं ऍड केलं मी. आता इथं मला पेलोड सिम्पल लिस्ट आहे, ठीक आहे. हे पेलोडचं पोझिशनिंग असते. आता इथं पेलोड
नल बाईट सिम्पल लिस्ट. आता इथं खरं तर बर्बस्यूट न तुम्हाला एक इनबिल्ट फंक्शन हे पण देते, वर्ड लिस्ट पण देते, युजर नेम जनरेटर, इसी ब्लॉक, डेटा. मला आता ह्यातलं फक्त पाहिजे, ठीक आहे, सिम्पल लिस्टच पाहिजे. आणि इथं पेलोड कॉन्फिगरेशन्स मध्ये जाऊन, ओके, इथं मला मे बी नाही देणार. गुड. एक काम करूया, आपण वर्ड लिस्ट डाउनलोडच करून घेऊया इथं गिटहब वरून. ओके, 10 कॉमन लिस्ट हे कॉपी करू. कॉपी किती किती मोठे? ओके, लईच मोठे, सॉरी, एवढे. 1000, 10,000 वर्ड लिस्ट. ठीक आहे. ओके. हे बघा, ही वर्ड लिस्ट आहे. आता हे सगळं घेऊया आपण. इथे हे कॉपी दिसते, कॉपी रॉ फाईल म्हणून दिसते इथं गिटहब वरती. ह्याच्यावरती क्लिक करायचं सिम्पली आणि इंट्रोड्युसर टॅबला जायचं आणि इथं पेलोड कॉन्फिगरेशनच्या इथं पेस्ट करायचं. ठीक आहे, इथं पेस्ट केलं. आता काय होणार सांगू, हे जे 1 2 3 4 5 6 हे पासवर्ड आहे, पहिल्यांदा इथं जाणार, इथं ऍड होणार. ठीक आहे, ऍड होणार, चेक होणार की ईमेल athurv@gmail.com साठी हे पासवर्ड व्हॅलिड आहे का. असेल तर त्याचा रिस्पॉन्स दाखवणार. आणि आता सांगितलं मला थोड्या वेळात. ठीक आहे, आणि जर कुठलं पासवर्ड इथलं मॅच झालं तर त्याचा रिस्पॉन्स वेगळा असतो. तुम्ही मगाशी बघितलं असणार, मी रिपीटर मध्येच दाखवले तुम्हाला. जेव्हा मी इतर वेळी काय पण बोगस पासवर्ड टाकत होतो त्यावेळेचा रिस्पॉन्स फक्त 200 ओके येत होतं, पण जेव्हा खरोखरचं पासवर्ड इथे मी टाईप केलं तेव्हा इथं आलं 302 फाउंड. आता ते 302 फाउंड, 200 ओके, किंवा तुम्ही वेबसाईट वरती मोस्ट ऑफ द टाइम बघता की 404 नॉट फाउंड. हे सगळे वेबसाईटचे हे स्टेटस कोड म्हणतात त्यांना. हे म्हणजे सांगण्यासाठी की नक्की पेज आहे, नाही आहे, किंवा गावलेला आहे. ठीक आहे, मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा तुम्ही login.php लॉग इन करताय तेव्हा असं दाखवते. ठीक आहे, आता तुम्हाला दाखवतो. मे बी नाही आहे, मे बी असेल. ठीक, ओके. ओके, आता एवढं काम झालं आपलं पेलोड कॉन्फिगरेशनचं. पेलोड टाकले, सिम्पल लिस्ट. ठीक आहे, एवढ्यापर्यंत समस्या ना सगळ्यांना. आता मी स्टार्ट अटॅक करायच्या आधी परत एकदा रिपीट करू का परत एकदा मी सगळं जी गोष्टी जे केलं मी ते. हे बघा, मोस्टली आपण हे वापरतोय 20 ओके दिसणार तुम्हाला, 302 फॉर्म. ओके, सक्सेस रेट असले 200, सक्सेस रेट असले 404 म्हणजे व्ह्युअर फॉल्ट किंवा पेज नॉट फाउंड, एखादा रिसोर्स नसते वेबसाईट सर्व्हरवरती त्या 404 405 असं दाखवते. आणि 403 म्हणजे फॉर्बिडन असते, त्या वेबसाईट त्या पेजला व्हिजिट करण्याची तुम्हाला ऑथरायझेशन असते किंवा तुम्ही ते साधे युजर व्हिजिट करू शकत नाही. ओके, आणि 50 सर्व्हर परत रिपीट करू इंट्रोडर की कळालेलं आहे तुम्हाला कसं करायचं की आता स्टेप्स. सिम्पलला काय करायचं, प्रॉक्झिमे जायचं, माझ्या सांगितलं इंटरसेप्शन ऑन करून रिक्वेस्ट येतोय तो इंट्रुडर मध्ये टाकायचं. ठीक आहे, इंट्रुडर मध्ये टाकला तेव्हा काय करायचं, पासवर्ड जे असते किंवा तुमचं कुठं पण ब्रूटफोर्स तुम्ही ज्या पॅरामीटर वरती तुम्ही ब्रूटफोर्सिंग करणार आहे त्याच्यावरती ऍड करायचं. हे पोझिशन ऍड करायची. पोझिशन ऍड केला की आता तुम्हाला तिथं पेलोड्स द्यायला लागणार आहे. म्हणजे तुम्हाला चेक करायला तरी पाहिजे की वेगवेगळ्या त्या वर्ड लिस्ट द्यायला लागते. पेलोड्स म्हणजे काय असते, वर्ड लिस्ट असते वेगवेगळ्या पासवर्डची. ठीक आहे, आणि हे टाकल्यानंतर अटॅक करायचा असतो, स्टार्ट अटॅक करायचा असतो. ओके, आता दाखवतो, स्टार्ट अटॅक करतो. ठीक, आता बघा इथं स्टार्ट अटॅक होत आहे. रिक्वेस्ट टाईप करतो, इथे आलंय 200
स्टेटस कोड आले तर लेंथ 1362 आहे, नॉर्मलच आहे. ठीक आहे. आता हे व्हॅलिड आहे की नाही हे कधी कळणार तुम्हाला, एक मिनिटात मी सांगेन. आता इथं तुम्ही कुठल्या पण एक रिक्वेस्ट वरती जर टॅप करून बघितला, ठीक आहे. आता इथं हे रिक्वेस्ट फॉर एक्झाम्पल किंवा आता मी इथं कुठेतरी मस्टँग म्हणून एक काहीतरी आहे बघा, इथं मस्टँग जाऊन पासवर्डला गेलेला आहे. ते मी जे वर्ड लिस्ट मध्ये होतं ते इथं मस्टँग म्हणून गेलेला आहे. ठीक आहे. आता याचा रिस्पॉन्स बघितला, इथं अजून व्हायला नाही, लॉग इन व्हायला नाही. इथं रेंडर करून बघा, इनव्हॅलिड युजर नेम और पासवर्ड आलेला आहे. म्हणजे आपलं ब्रूट फोर्सिंग चालू आहे, याच्यात सक्सेसफुली होत आहे. ठीक आहे. रिस्पॉन्स इनव्हॅलिड आलेला आहे. अजून आपल्याला गावाने खरं खरं युजर नेम पासवर्ड जेव्हा गावणार तुम्हाला, तेव्हा इथं स्टेटस कोड 302 दाखवणार. ओके, 200 नाही दाखवणार. अजूनपर्यंत गावाने म्हणजे हे असंच असते. ठीक आहे. हॅकिंग मध्ये तुम्हाला तुमचं मेजॉरिटी ऑफ टाइम अशाच गोष्टी होत असतात. एक एक स्कॅन किंवा एक एक ब्रूट फोर्सिंग हे आता खूप छोटा आहे खरं तर, 1002. मोस्ट ऑफ द टाइम मी जेव्हा करत असतो तेव्हा लाखात असतात असे वर्ड लिस्ट. ठीक आहे. लाखो वर्ड लिस्ट असतात. तुम्हाला असं लावून जाऊ शकता तुम्ही कुठं पण बाहेर ते किंवा कॉलेजला, असं तुम्हाला लावून जायला लागते आणि खूप वेळ लागत असते असे ब्रूट फोर्सिंगला म्हणा किंवा सर्चिंगला पण. ठीक आहे. टाइम कन्झ्युमिंग गोष्टी असतात त्या भरपूर. सो अजूनपर्यंत तरी नाही गावाला मे बी. आणि वर्ड लिस्ट वरती पण असते. ओके, दरवेळी असं नाही की गावणारच आहे. आता कुठल्या जर वर्ड लिस्ट मध्ये तुम्ही जो पासवर्ड टाकलाय, ले सपोज माझा पासवर्ड आता हे खूप वेगळाच आहे आणि ह्या कॉमन वर्ड लिस्ट फाईल मध्ये जर नसेल तो पासवर्ड, ठीक आहे. तर समजा माझा पासवर्ड काहीतरी लय मोठा आहे, काय की इट इज माय पासवर्ड किंवा यू वोंट फाइंड मी, असं कोणता पण एक मोठं पासवर्ड आहे. सो जर ह्या जर लिस्ट मध्येच जर ते प्रेझेंट नसेल, सो ते दाखवणारच नाहीये. ठीक आहे. असं नाही की पासवर्ड मग ते अटॅक सक्सेसफुलच नाही होणार. मग त्यासाठी काय करू शकताय, वेगळं वर्ड लिस्ट वापरायचं. आता इथं कॉमन क्रेडेन्शियल हे एक चेकलिस्ट म्हणून एक वेबसाईट आहे, मी तुम्हाला याचं हे देतो, काय म्हणतात आपलं लिंक देतो चॅटमध्ये, तुम्ही ते बघू शकताय. ह्याने एक कॉमन वर्ड लिस्ट काढलेली आहे थ्रू आउट दी ह्याच्यात. ठीक आहे. हे घ्या. मी तुम्हाला इथं पाठवलेलं आहे, इथलं सेकलिस्ट म्हणून एक गेटअपचे रेपो आहे. त्याने काय करतात की हे जे असे वर्ड लिस्ट आहेत पासवर्डचे, त्याने इथं असं टाकत असतात. ओके, सो हे बघा इथलं, इथं 100 पासवर्डचं एक वर्ड लिस्ट आहे, इथं 1000 पासवर्ड आहे, इथं 10,000 आहे, 1,00,000, 10,00,000, 500 टॉप कॉमनली युज्ड पासवर्ड. ठीक आहे. आणि काय बघ, कॉमन पासवर्ड विन म्हणून निघालेला इथं, ह्याच्यावरती जाऊन बघूया काय आहे. ओके, हे जे पासवर्डची लिस्ट दिलेली आहे, हे थ्रू आउट दी इंटरनेट वरती मोस्ट कॉमनली युज्ड पासवर्ड आहे. असं हे सेकलिस्ट तरी आता आपल्याला सांगाले. ठीक आहे. आता हे किती खरं आहे बघूया. तर इथे पहिला कॉपी करून घ्या. ठीक आहे. आय डोंट थिंक की मला इथं गावणार आहे. आता अजून तरी 302 कुठं आलं नाही आहे, 100 झाले तरी. आणि असं बसलो तर खूप वेळ लागणार आणि तुम्हाला मे बी उद्या सकाळी 2 पर्यंत तरी सकाळी 2 पर्यंत तरी असं चालू राहणार. सो काय करूया की अटॅक आपण स्टॉप करूया. सिम्पली तर या साईडला दाबायचं आणि डिस्कार्ड म्हणायचं. ठीक आहे. आता मला हे सगळं वर्ड लिस्ट नको आहे, हे जे 1000 वर्ड लिस्ट आहे मला नको आहे. सो मी सिम्पली काय करणार, इथे क्लिअर टॅब आहे, क्लिअर करणार. सगळं क्लिअर झालं अगोदरचे पेलोड्स, परत एकदा पेस्ट करणार. आता जे नवीन आहेत पासवर्ड ते इथं सगळे पेस्ट होणार. ठीक आहे. करून आता परत काय करणार, अटॅक करूया, स्टार्ट अटॅक. ओके 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 ओके, इथं काहीतरी दिसायला बघा, इथं काहीतरी वेगळं आलेलं आहे. अरे यार, ओके ओके, एक मिनिट गाईस. अटॅक पॉज. ओके, आता इथं माझ्या वेबसाईट मध्ये जे स्मॉल इश्यू आहे, छोटासा इश्यू आहे. याच्यात एक इश्यू काय झालाय की हे बघा, आता हे 202 आलं या पॉइंटला. जेव्हा ऍडमिन आलं
ठीक आहे. जेव्हा ऍडमिन आलं इथे रिक्वेस्ट मध्ये बघा, इथे जेव्हा ऍडमिन आलं रिस्पॉन्स मध्ये आलं 302 फाउंड. ठीक आहे. एरिया एंटर करून दाखवतो. आता अजून इथंच आहे, अजून डॅशबोर्ड कडे जायला नाही आहे रिक्वेस्ट. इथं 302 फाउंड आलेला आहे म्हणजे हे पासवर्ड बरोबर आहे. आता तुम्ही इथं बघितला की इथं पण परत एकदा 302 आले. ठीक आहे. बट रिस्पॉन्स मला काय दिसत नाही इथं आता. रेंडर पण करता येत नाही. सो हा प्रॉब्लेम का आला? कारण की मी पासवर्डचा लॉजिक चुकून असा लिहिला की जेव्हा जेव्हा एखादा खरा युजरनेम आणि पासवर्ड टाईप करतोय तेव्हा तेव्हा ते डायरेक्ट लॉग इन पेजचा सेशनच उडवतोय आणि डायरेक्ट आपण ह्याच्यात जातो. आता मी इथं मी युजर नेम आणि घालतो पासवर्ड. ठीक आहे. तर ते माझं मी सांगतो की माझ्या ह्याचा प्रॉब्लेम आलाय वेबसाईटचा. सो ते असं होत नसते दरवेळी. खरं तर दरवेळी तुम्ही जेव्हा करायला जाणार बाहेर कुठल्या पण वेबसाईटमध्ये जे बरोबर आहे त्याला 302 येणार, बाकी सगळ्याला 200 किंवा 404च येत राहणार. ठीक आहे. असं असणार आहे. 302 आलं. आता इथं एकदा 302 आलं लेट सपोज. आता इथं पासवर्ड काय आहे माझं ऍडमिन आहे. ठीक आहे. हे ऍडमिन आहे म्हणणार, इथे जाणार ॲरॉन म्हणणार आणि पासवर्ड ऍडमिन म्हणून लॉग इन करणार. सिम्पली अकाउंट असं ऍक्सेस होते. ठीक आहे. असंच होत असते. कळालं सगळ्यांना इंट्रुडरचं महत्व? ब्रूट फोर्सिंगसाठी वापरतोय. ठीक आहे. आता इंस्टाग्राम, फेसबुक असे जे लॉग इन पेजेस असतात ना ह्याच्यावरती एकदा तुम्हाला सगळ्यांचं युजर नेम माहित असते किंवा ईमेल माहित असतो, बट पासवर्ड माहित नसले तर काय करतोय असं आपण ब्रूट फोर्स करतोय. एक पेलोडची लिस्ट घेतोय अशी कुठली पण चेकलिस्ट सारखी, हे कॉपी करतोय कॉमनली युज्ड पासवर्ड. आता हे तुमच्या इंटेलिजन्स वरती आहे. ठीक आहे. ह्याच्यावरती कधी पण असं ब्लाइंडली जाऊन आपण कोणत्याही पासवर्डचं घेत नसतो. ह्याच्यावरती इंटेलिजन्स लागते की नक्की काय वापरायचं आहे. आता माझं समजा मला कुठलं तरी एक ऍडमिनचं किंवा डेव्हलपरचं एक वेबसाईट गावली किंवा त्याचं लॉग इन गावलं. सो मला त्या मोस्ट कॉमन डेव्हलपर काय काय पासवर्ड यूज करतात किंवा सगळे असे जे ऍडमिन युजर असतात त्यांचं कॉमन पासवर्ड काय काय ह्याच्यासाठी जाऊन तुम्हाला गुगलवरती विचारायला लागते की बाबा कॉमनली युज्ड ऍडमिन पासवर्ड लिस्ट. ठीक आहे. पासवर्ड लिस्ट किंवा पेलोड म्हणतात, पेलोड लिस्ट असं म्हणायचं. गुगलला जायचं. ठीक आहे. हे बघा आता हे बघा इथं गुगल तुम्हाला एआय तरी खूप कामाला येणार आहे. ठीक आहे. एआय पण सांगते की द मोस्टली ऍडमिन पासवर्ड 1234561 1234567 हे मोस्टली कॉमनली लोक ठेवत असतात. ठीक आहे. लोकांच्या या आळशापणामुळे भरपूर लोक अकाउंट असेच हॅक होत असतात. ठीक आहे. मोस्टली कॉमनली असेच होत असतात. कोण आता जास्त कॉम्प्लिकेटेड पासवर्ड ठेवतच नाही मोस्ट ऑफ दी टाइम. तुम्हाला माहितच असणार आहे. ओके. असं सेम असतं. आता हे 10 मिलियन असं आहे बघा. आता हे सगळे असे लिस्ट आलेले आहेत. हे rockyu.txt टू टॉप 200 मोस्ट कॉमन पासवर्ड्स. ठीक आहे. हॅकिंग इज ऑल अबाउट रिसर्चिंग. असं कुठल्याही तुम्हाला हे गावणार नाही की तयार असलेल्या गोष्टी सगळे गावणार नाही. तुम्ही जे तयार असलेल्या गोष्टी सगळी इम्प्लिमेंट करत जावा आणि तुम्हाला रिझल्ट मिळतील असं जर कुणाला वाटत असेल तर ते प्लीज हॅकिंग नाही आहे. तुम्हाला गोष्टी रिसर्च करायला लागतात, ब्लॉग्स वाचायला लागतात, व्हिडिओज बघायला लागतात, त्यानंतर जाऊन गोष्टी करतात. ठीक आहे. हे मी सांगितलं हे खूप खूप म्हणजे खूप खालच्या लेवल आणि लो लेवलला जाऊन सांगितलं. ओके. हे असं पण असंच असतं त्या गोष्टी. ठीक आहे. आता एखादं जर असं असते. ओके. तर जास्त मी सांगणार नाही त्या गोष्टी कारण की ते जास्त खऱ्या गोष्टी सांगायला पण. ओके. ओके. समजलं सगळ्यांना? ब्रूट फोर्सिंग, इंट्रुडर, रिपीटर, प्रॉक्सी, बबसूटचं बेसिक फंक्शन कळले का तुम्हाला? उद्या मला एक्सएसएस ला जायला लवकर बरं होईल आणि तुम्हाला पण कळून जाईल. मी तरी एकदा बबसूटचे तुम्हाला दाखवीनच की कसं असते. व्हिडिओ टाकतो मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करतो तिथं बघा. ओके. कोणाला काय डाऊट्स आहे तर विचारा, सांगतो. कसलं पण डाऊट असून दे, काय पण असून दे विचारा, डोंट वरी. आणि
असं नका कन्सिडरेशन मध्ये घेऊ की एवढंच शिकलो, आता जेवढं शिकवायला बबस्वीड बद्दल तेवढं कळलं म्हणजे झालं. ठीक आहे, या गोष्टी तुम्हाला हँड्स ऑन करावं लागणार. एक काम करा, तुम्ही एक वेबसाईट घ्या आणि बबस्वीड चालू करा. ठीक आहे, आणि त्याच्यावरती असं टेस्टिंग करा, रिक्वेस्ट कसं जाते, रिस्पॉन्स कसा यायलाय, ह्याच्यावरती जरासं फोकस द्या. ठीक आहे, गोष्टी जेव्हा तुम्ही हँड्स ऑन करणार आहे तेव्हाच तुम्हाला कळणार आहे. हे असं सांगून समजणार नाही आहे किंवा त्याचं थेरॉटिकल नॉलेज हे नसते समजत तुम्हाला गोष्टी. ठीक आहे, सगळ्यांची हॅकिंग मेथडॉलॉजी वेगळी असू शकेल, सो त्यानुसार तुम्ही जाता. कोणाला काय डाऊट नाही आहे ना? नो डाऊट्स. ओके, कोणाला काय नाही प्रॉब्लेम नाही, सगळं समजले ना? तुम्हाला टाकतो एकदा तरी बॉक्सशूटचं, एकदा बघून या. ओव्हरव्ह्यू बघितलं की तुम्हाला समजेल लगेच. ठीक आहे, ठीक आहे. हर्ष, ओके, तूच कंटिन्यू कर. सो आज प्रॉमिस्ड आपण आज सगळं हँड्स ऑन घेतलं, प्रॉपर प्रॅक्टिकल घेतले. सो दॅट्स इट फॉर टुडे. तर कुणाला काही डाऊट्स आहेत का, कुणाला काय सजेशन्स असतील तर फ्री टू स्पीक, किंवा क्वेश्चन्स असतील तर तुम्ही माईक चालू करून विचारू शकताय. इज एनीवन हॅव्हिंग एनी प्रॉब्लेम, सजेशन्स, क्वेश्चन्स, प्लीज रिस्पॉन्ड. आजचं सेशन कसं झालं गाईज? डेड ऑडियन्स घेऊन फिराले का आपण? हॅलो, एक नंबर, एकच जण होतं. बरं, थम्सअप पण यायला चॅट मध्ये टाईप करा, म्हणजे मला पण समजेल ऍटलीस्ट रिस्पॉन्स काय काय. ओपी इन द चॅट गाईज, ओपी टाकायचं सगळेजण कळाले तर. ओपी इन द चॅट. ओके 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 ओके. तर उद्याच्या पण सेशनसाठी सगळे एक्सायटेड आहे ना आता? असंच हँड्स ऑन घेऊया आपण उद्या पण. तुम्हाला सगळ्यात बेस्ट काय वाटलं? जरा टाईप आता चॅट मध्ये टाईप करा, तुम्हाला कुठलं पार्ट बेस्ट वाटला सेशन मध्ये. कोण माईक चालू करून बोलणार असले तरी बोला, काय विषय नाही. बोला म्हणल्या मीटिंगच लेफ्ट करून चाललं तू. काहीच, कुठला पार्ट बेस्ट वाटला? अरे तुम्हाला एक्सप्लेन करायचं नाही आहे काय, नुसतं जर बोलायचं आहे नुसतं. कॉफी ब्रेक, वा. आयुष भाई, ओके भाई. चॅटिंग युजिंग एन मॅप. नाईस मॅप, नाईस नाईस.
आणि बर्पसूट मध्ये ब्रूट फोर्स वगैरे आत्ताचं जे शिकवलं तसं. हो, ब्रूट फोर्स अटॅक. ओके, सो यो लेट्स गो. चैट करेंगे किसके साथ? ओह, ठीक है भाई. No issue. कोई आपका चैट भी हैक कर ले. इंट्रूडर इंटर. ठीक आहे. तो बास करूया आपण. मग मी आता ग्रुपवर परत एक नेहमीसारखा आपला फीडबॅक फॉर्म एक शेअर करतो. हाऊ वॉज द रिफ्रेशमेंट गाईज? हा, दॅट्स द मेन क्वेश्चन. हाऊ वॉज द रिफ्रेशमेंट? आजची रिफ्रेशमेंट कशी वाटली तुम्हाला? व्हर्च्युअल रिफ्रेशमेंट. ऑडियन्स पर्यंत माझी रिक्वेस्ट रिस्पॉन्स काय जाईना वाटतं. सर्व्हर गंडा आहे ऑडियन्सचा. माझा गंडा आहे. लोड लोड बॅलन्स सर. लोड बॅलन्सर कडला गंडा आहे. 404 आहे. सगळ्यांच्या डोक्यावरती आज 404 आहे. झोपेदात पोरं आता काय स्टेटस कोड चेंज झालाय पोरांचा. Yes, काय रंगपंचमीमध्ये काय कोल्ड्रिंक म्हणून दुसरं काय जरा हे झालं वाटतं. भांग. भांग आहे. हो. हे नाही बोलणार आता. हे ठीक आहे. सो एक्साइटेड फॉर टुमॉरो. आपण आता उद्या भेटूया 4 वाजता. ॲज यू नो 0 डे 3 का 4? 3 ऑफिशियल डे 3. हा एक्स्ट्रा सेशन ऑनलाईन होता. हा त्यात कन्सिडर करणार होतो. cheat sheet will provide you cheat sheet of all the commands of nmap as well as burp suit जर काय टूल्स वगैरे असतील त्याचे काय स्टेप्स वगैरे फॉरवर्ड करू आपण. आणि कुणाला काय पाहिजे आहे ऑल गुड. ठीक आहे. ग्रुपवर आता फीडबॅक फॉर्म पाठवतो. 30 जण होते, 32 जण, 30 जण. सगळ्यांचे फीडबॅक मला पाहिजेत. प्रेझेंटर्सना पण बरं वाटते त्यांचे. रेकॉर्डिंग व्हिडिओ. हा, व्हिडिओ रेकॉर्ड केलाय मी पण. त्यांच्या साईडला पण आहे, माझ्या साईडला पण आहे. आम्ही ड्राईव्हवर अपलोड करून तुम्हाला लिंक शेअर करतो. पीडीएफ ऑफ स्टडी. हा, ते सेंड करायचे राहिले ऍक्च्युली. ते फॉरवर्ड करायचं आहे, ते करतो मी. माझ्याकडूनच राहिले, सॉरी अबाउट दॅट. हा प्लस आजचं काय पीडीएफ. हा, आजचे चिटशीट पाठ. आणि कोणाला काय आपण असे ऑनलाईन सेशन नंतर पण वर्कशॉप नंतर पण तुम्हाला पाहिजे असेल तर ठेवायचं चालतील काय कधी पण. एक वीक मधून एकदा असेल तसं. फॉर एनी टॉपिक, एनी टेक रिलेटेड टॉपिक. तुम्हाला कोणता टॉपिक हवा असेल तर तो पण सांगा. पण त्याचं पण डिस्कस करू की काय करायचं ऍक्च्युली. म्हणजे तुम्ही सेकंड इयरला आहे आणि भरपूरच्या गोष्टी अजून माहित नाहीत. आम्ही करून देऊ शकतो तुम्हाला. कोणता टॉपिक पाहिजे? तुम्ही काय कशात इंटरेस्ट आहे तुम्हाला जरा सांगा. आपण ट्राय करूया करायचं. लाईक वीक मधून एकदा. लाईक तुम्ही म्हणशीला तेव्हा तो डे आपण ठरवू. त्या दिवशी आपलं लाईक ही कम्युनिटी येईल, तुम्हाला शिकवेल नवीन गोष्टी, एन्जॉय करूया आणि जाऊया. ठीक आहे. गेम्स पण ठेवूया आपण पाहिजे तर थोडी. वेब हॅकिंग इन डीप ते तर होणारच आहे वर्कशॉपमध्ये थोडं. करंट इंडस्ट्री टेक्नॉलॉजीज. दॅट्स द बिग क्वेश्चन फॉर अस. मी पण शिकवले, आम्ही पण हुडकाले तेच क्वेश्चन. त्यामुळे असं काय नसते करंट इंडस्ट्री टेक्नॉलॉजीज कंटिन्यू बदलत असतात. तुम्हाला त्याच्याप्रमाणे अडॅप्ट करावं लागतं. हा, पण एक गोष्ट तुम्ही परफेक्ट असला तर तुम्हाला ऍडव्हान्टेज भेटतात, ते गोष्ट नक्की आहे. बट असं काही नाही की टेक आता करंट इंडस्ट्रीमध्ये आहे हाच कंटिन्यू असतो असं काय नाही. चेंज होत राहतो गोष्टी. भले तुम्ही वेब डेव्हलपमेंट करा, सायबर सिक्युरिटी करा. सायबर सिक्युरिटी मोस्टली आहे तेच, पण नवीन नवीन गोष्टी येतच राहतात. CSE इज नेव्हर एंडिंग लूप ऑफ लर्निंग समथिंग न्यू. यस, ॲग्रीड. आणि थोड्याशा तुम्हाला टिप्स द्यायच्या आहेत. आम्ही ठरवल्यात त्या द्यायच्या. ते आपण वर्कशॉपमध्येच देऊ. तर आता कमी ऑडियन्स आहे म्हणून लगेच सांगू नको. वर्कशॉपमध्ये तुम्हाला थोड्या गोष्टी सांगतो, त्यानुसार लक्षात ठेवा. कारण की तुम्ही आता सेकंड इयरला आहे. तुम्हाला आत्तापासूनच ते फॉलो केलं तर तुम्हाला पुढं बरं पडेल. कारण की आम्ही ते थर्ड इयरमध्ये येऊन चालू केलं चुका आमच्या जर झाल्यात तर तुम्हाला व्हायला नको. आत्ताची मार्केट कंडिशन थोडीशी वर खाली म्हणजे खालीच आहे.
त्यामुळे तुम्हाला आत्तापासूनच प्रिपेअर करायला पाहिजे. इवन एन्जॉय करा तुम्ही, नाही असं नाही, बट प्रिपरेशन साईड बाय साईड चालूच ठेवा. ते कसलं प्रिपरेशन काय करायचं मला सगळं सांगतो आम्ही वर्कशॉपच्या एंडला. ठीक आहे, ग्रेट. ऑल गाईज गुड. होस्टसाठी म्हणजे किती स्टार आहे तुम्हाला? मी होस्ट आहे. 5 स्टार. 0. होय होय. अरे ओके. 10 ओके 10 on 10. भाई 10 -10. अरे भाई but जर मी युट्यूब चॅनल करलं मला सबस्क्राईब करा. ठीक आहे, जे होणार नाही कधी. अकॅडमिक्स लाईफ. चला, लय वेळ झाला, जेवून घ्या मस्त. आपण सेशन एंड करू आणि फीडबॅक फॉर्म नक्की सबमिट करा. बाय बाय, सायोनारा. ॲट लास्ट हॅपी रंगपंचमी. गुड नाईट. येस. बोय तुम्हाला काय विचारायचं असेल तर पर्सनली थांबू शकताय. ॲरॉन पर्सनली असिस्ट करेल तुम्हाला. ॲरॉन स्वतः गायब झालाय. अरे हे ठीक. ती सगळी जे थांबलेत ती काय पीसी सोडून गेलेत का काय चाललंय? मीटिंग पण सोडून गेले. डिस्कॉर्ड. ठीक आहे, चल ये डिस्कॉर्डला. बाय बाय.